नमस्कार मित्रांनो, भरारी अकॅडमीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. तर आपण सुरू करतोय इडियम्स आणि फ्रेजेसपासून. तर यामध्ये आपण जे महत्त्वाचे आहेत आणि तुम्हाला समजणारे नाहीत त्यावरती जास्त फोकस करूया, कारण जर व्हिडिओ मोठा झाला तर तुम्हाला पण ते बघण्यासाठी बोर होईल. त्यामुळे आपण काय करू की जे इझी आहेत त्यावेळेस मी तुम्हाला लगेच सांगून पुढे जाईन, आणि जिथं डिफिकल्ट आहे थोडं वाटतंय मला तिथे आपण थोडंसं जास्त वेळ स्पेंड करूया. बघा, पहिलं जे इडियम आहे त्याच्यामध्ये आपल्याला अर्थ लागणं थोडंसं वेगळं, म्हणजे जमत नाही. तर यामध्ये आपण बघू शकतो की ॲट वन्स विट सेंड असं काहीतरी दिलेलं आहे. आता विट या शब्दापासून हे विट सेंड असं काहीतरी सुरू झालंय पुढं इडियम. आता आपण विट म्हणजे काय हे जर कळालं आपल्याला तर कोणताही प्रश्न या रिलेटेड आला तर आपलं सॉल्व्ह होईल. विट म्हणजे काय असते? बुद्धी असते. एखादा जर व्यक्ती एकदम हजरजबाबी असेल आणि त्याचे जे काही रिप्लाय असतील, उत्तर असतील ते एकदम हजरजबाबी पद्धतीने तो देत असेल तर त्याला आपण विटी पर्सन म्हणतो. विटी पर्सन असं तुम्हाला कोण कोण आढळतं? तर बघा की जे मोठे मोठे सेलिब्रिटीज असतात, जसं की शाहरुख खान आहे, सलमान खान आहे, किंवा मग नरेंद्र मोदीजी असतील, किंवा मग देवेंद्र फडणवीस असतील, तर यांची बुद्धी कशी तल्लफ असते. उदाहरण शरद पवार साहेब सुद्धा असतील. तर हे काय करतात की एखादा जर प्रश्न विचारला की एकदम काहीतरी चांगलं उत्तर देतात आणि त्यामुळे सगळेजण हसतात वगैरे. मग असं या रिप्लायला विटी रिप्लाय असं म्हणतात. विटी रिप्लाय. विटी रिप्लाय म्हणजेच काय? उत्तर. विटी म्हणजेच एकदम चाणाक्ष पद्धतीने दिलेलं उत्तर. विटी रिप्लाय, डिप्लोमॅटिक उत्तर. ठीक आहे. सो विटी म्हणजेच काय? एकदम बौद्धिक पातळी चांगली आहे त्याची आणि एकदम तो प्रो आहे, त्या अर्थाने हे विट येतं. विट म्हणजे बुद्धी. ठीक आहे, बुद्धी किंवा इंटेलिजन्स एका प्रकारे. मग ह्या इथे काय म्हटलं त्यांनी की ॲट वन्स विट सेंड म्हटले, म्हणजे विटचा एंड म्हणजे बुद्धीचा शेवट काहीतरी, म्हणजे बुद्धीच्या बियॉन्डच काहीतरी आहे असं आहे. ठीक आहे. म्हणजे यामध्ये आपल्याला कळतंय की नेमकं बुद्धीच्या शेवटी काहीतरी जाते, म्हणजे काही काही आपल्या अंडरस्टँडिंगच्याच बाहेर जाते, आपल्या समजण्याच्याच बाहेर जाते. त्यामुळे आपण काय करतोय? गोंधळून जातोय, परप्लेक्स होतोय. ठीक आहे, गोंधळलेला. आता आपल्याला खाली एक उदाहरण दिलेलं दिसतं बघा, सोहनचं. तर सोहनच्या भावाने काय केलं होतं की सोहनच्या भावाने पॉयझन घेतलं होतं, त्यामुळे ते काय झालं, त्याच्या डोक्याच्या बाहेर गेल्या गोष्टी. म्हणजे सोहन वॉज ॲट हिज विट्स एंड टू फाइंड दॅट हिज यंगर ब्रदर हॅज टेकन पॉयझन. ठीक आहे, म्हणजे सोहनला कळालंच नाही की असं कसं काय झालं, असं तिथून आपल्याला दिसतं उदाहरणातनं. हे थोडंसं डिफिकल्ट होतं किंवा मग तुम्हाला अर्थ लावण्यासाठी थोडा वेळ लागतो, म्हणून मी ह्याला थोडं जास्त वेळ दिला. आता मग आता नेक्स्ट टाइम आता हे ॲट वन्स फिंगर टिप्स हे आपल्याला माहीत असणं अपेक्षित आहे की तुमच्या बोटावरती असल्या पाहिजेत काही गोष्टी. असं जेव्हा आपल्याला परत परत सांगितलं जातं टीचर्सकडनं, तेव्हा आपल्याला ते काय बोलतात की तुम्ही हे पाठच करायला पाहिजे. ठीक आहे. त्यामुळे ॲट वन्स फिंगर टिप्स. ठीक आहे, की तुम्हाला कुठलेही नियम वगैरे जे आहेत ते तुम्हाला तोंडपाठ पाहिजेत असं जेव्हा म्हणतात, किंवा मग गणिताची सूत्रही तुम्हाला तोंडपाठ पाहिजेत असं जेव्हा म्हणतात, तेव्हा तिथं ॲट वन्स फिंगर टिप्स असं वापरतात. नेक्स्ट इडियम बघा, ॲट द स्पर ऑफ द मोमेंट. ॲट द स्पर ऑफ द मोमेंट हे महत्त्वाचं आहे. आणि स्पर म्हणजे काय किंवा मोमेंट म्हणजे काय? मोमेंट तर माहित असतंच आपल्याला की एखादा क्षण, आणि एखाद्या क्षणामध्ये चटकन घेतलेला असा निर्णय, त्यामध्ये कसल्याही प्रकारची लगबग नाही, काही नाही आहे, म्हणजे डिले नाही आहे. डायरेक्टली घेतलेला निर्णय असेल ना, त्याला ॲट द स्पर ऑफ द मोमेंट म्हणतात. ॲट द स्पर ऑफ द मोमेंट म्हणजे विदाऊट इव्हन थिंकिंग की काय करायचं काय नाही, डायरेक्टली निर्णय घेऊन टाकून जाणं, त्याला ॲट द स्पर ऑफ द मोमेंट म्हणतात. ॲट द स्पर ऑफ द मोमेंट बऱ्याच काही गोष्टी होत असतात. एखादा व्यक्ती एखाद्याचा खून करून टाकू शकतो ॲट द स्पर ऑफ द मोमेंट. ठीक आहे. मग हे त्या अर्थाने येतं की विदाऊट डिले, विदाऊट एनी डिले, उशीर न करता. आता समजा तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये एखादा प्रश्न विचारला की सांगा तुमचं गाव कोणतं, तर तुम्ही ॲट द स्पर ऑफ द मोमेंट सांगून टाकाल की माझं गाव हे पर्टिक्युलर आहे. म्हणजे तुम्हाला रिप्लाय देण्यासाठी वेळ लागेल का? तिथं नाही. पण तुम्ही एका क्षणात उत्तर द्याल की माझं हे आहे. म्हणजे अशा जेव्हा गोष्टी येतात, जेव्हा आपण डिले करत नाहीये कोणतीही गोष्ट, त्यावेळी आपण त्याला ॲट द स्पर ऑफ द मोमेंट असं म्हणतो. त्यानंतर पुढचं इडियम बघा, ऑल इन ऑल. ऑल इन ऑल म्हणजे काय? सर्वात महत्त्वाचं, मोस्ट इम्पॉर्टंट. ठीक आहे, की जेव्हा आपण सर्व काही गोष्टी बोलतो आणि बोलून जेव्हा निष्कर्ष सांगत असतो एखाद्या गोष्टीचा, निष्कर्ष सांगत असताना किंवा कन्क्लूड करत असताना आपण असे शब्द वापरतो की ऑल इन ऑल. ठीक आहे, मी सगळं बोललोय, बट ऑल इन ऑल सर्वात महत्त्वाचं हे आहे. ठीक आहे, मी सगळं तुम्हाला सांगितलंय परीक्षेमध्ये कसं जाऊन काय काय करायचं, पण ऑल इन ऑल तुमचा टेम्परामेंट जे आहे परीक्षेच्या एक्झाम हॉलमध्ये वगैरे व्यवस्थित असलं पाहिजे. मग ते आपण कन्क्लूड करत असताना असे शब्द वापरतो किंवा मग निष्कर्ष काढताना वापरतो. ठीक आहे, काहीतरी कन्क्लुजन देताना वापरतो, त्याला ऑल इन ऑल आपण इथं म्हणतोय. महत्त्वाचं, सर्वात महत्त्वाचं. बघा की या उदाहरणामध्ये आपल्याला दिलेलं दिसतं की एक मोठी फॅमिली असते, त्या मोठ्या फॅमिलीमधला तो एक फक्त म्हणजे ब्रेड विनर ज्याला म्हणतात, की जो कमावणारा फक्त एकच मुलगा आहे, त्यामुळे तोच सर्व काही सर्वस्व होता त्या फॅमिलीचा. ठीक आहे. ही वॉज ऑल इन हिज होम असं आपल्याला उदाहरण दिलेलं दिसतं. त्यानंतर ॲट क्लोज क्वार्टर्स. आता याच्यावरून आपण शब्द फोड करून किंवा मग शब्दांना डिकोड करून अर्थ लावू शकतो. क्लोज आहे म्हणजे काहीतरी जवळ आहे. ठीक आहे. आता क्लोज क्वार्टर्स म्हटल्यावरती मग आपल्याला थोडंसं कन्फ्युज होऊ शकतं की क्वार्टर कुठे जवळ आहेत की काय, असं नाहीये. ठीक आहे. ॲट क्लोज क्वार्टर्स म्हणजे तुम्ही एखाद्याला जेव्हा जवळून ऑब्झर्व करता आणि तुम्हाला काहीतरी त्याच्यामधून कन्क्लुजन मिळतं, तेव्हा तुम्ही त्याला ॲट क्लोज क्वार्टर्स असं म्हणता. जेव्हा मी माझ्या मित्रांकडे गेलो मदत मागण्यासाठी संकटाच्या काळामध्ये, त्यांनी मला तेव्हा मदत केली नाही आणि ते सेल्फिश निघाले. जेव्हा मी त्यांना क्लोजली बघितलं, जेव्हा मी त्यांना जवळून बघितलं, तेव्हा ते त्यांचा मला स्वार्थ दिसला, स्वार्थ मला पाहायला मिळाला. मग तेव्हा आपण म्हणतो की मेनी ऑफ फ्रेंड्स प्रूव्ड सेल्फिश ॲट क्लोज क्वार्टर्स. मेनी ऑफ माय फ्रेंड्स प्रूव्ड सेल्फिश
ॲट क्लोज क्वार्टर्स याचा असा अर्थ होतो की माझे बरेच मित्र काय झालेले आहेत, मला फितूर किंवा मग एका प्रकारे सेल्फिश निघालेले आहेत जेव्हा मी त्यांना एकदम जवळून ऑब्झर्व केलं, जेव्हा मला मुवमेंट ती मिळाली की जेव्हा मी त्यांना ऑब्झर्व करू शकतो. ठीक आहे, अशा अर्थाने तिथे आलेलं आहे. त्यानंतर पुढचा जो इडियम आहे तो आहे ॲपल पाय ऑर्डर. एखादी गोष्ट जेव्हा एकदम व्यवस्थित पद्धतीने टापटीप पद्धतीने अरेंज केलेली असते त्याला आपण ॲपल पाय ऑर्डर असं म्हणतो. तुमच्या टेबलवरती तुम्ही बघितलं असेल, डेस्कवरती तुम्ही अभ्यास जिथं करता तिथे पुस्तके व्यवस्थित ठेवले असतील, पेन्स जे आहेत ते तुमच्या पेनच्या त्या ह्याच्यामध्ये बॉक्समध्ये ठेवले असतील, एकदम व्यवस्थित असेल तर त्याला आपण ॲपल पाय ऑर्डरनी तुझं टेबल अरेंज केलेलं आहे असं मी म्हणू शकतो. ठीक आहे, मग हे ते काय इन परफेक्ट ऑर्डर आहे. लक्षात घ्यायचे अपोजिट एक आहे इडियम, ते म्हणजे काय ॲट 6s and 7s. ॲट 6s and 7s म्हणजे काय की एखादी गोष्ट पूर्णपणे अस्तव्यस्त पडलेली आहे, पसरलेली आहे, त्याला आपण ॲट 6s आणि 7s असं म्हणतो. बघा की आपल्याला उदाहरणामध्ये दिलेलं दिसतं की जेव्हा जेव्हा एखादं इन्स्पेक्शन होत असतं, शाळेचं असेल किंवा एखाद्या हॉस्टेलचं असेल, कुठलंही असेल, एखाद्या सरकारी दप्तराचं असेल, तर त्यावेळी मात्र सर्व अधिकारी काळजी घेतात की वरील अधिकाऱ्यांना सर्व काही टापटीप दिसलं पाहिजे, व्यवस्थित दिसलं पाहिजे. म्हणून इथं जेव्हा इन्स्पेक्शन करण्यात आलं तेव्हा गोष्ट कशी दिसली, ॲपल पाय ऑर्डरमध्ये दिसलेली आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर अबव बोर्ड. लक्षात घ्या की तुम्ही आता उद्या जाणार आहात प्रशासनात, तुम्ही टेबलाच्या वरनं जी कामं केलीत ती लिगल असणार आहेत आणि टेबलाच्या खालून जी कामं केलीत ती कशी असणार आहेत, ती लिगल असणार आहेत. आणि त्यामुळं एखादी गोष्ट अबव बोर्ड आहे, अबव टेबल आहे, ती कशी आहे, एकदम व्यवस्थित लिगल आहे आणि ते तुम्ही कशा आहेत, ऑनेस्ट पर्सन आहेत. तुम्ही टेबलाच्या वरची कामं करत असाल तर तुम्ही काय झाले, ऑनेस्ट पर्सन झाले. जर तुम्ही टेबलाच्या खालची कामं करताय म्हणजेच तुम्ही काय झाले, डिसऑनेस्ट पर्सन झाले. टेबला खालून काहीतरी घेताय म्हणजे तुम्ही डिसऑनेस्ट पर्सन झाले. मग इथं त्याच अर्थाने आपण लक्षात ठेवायचं, एखादी गोष्ट अबव बोर्ड आहे याचा असा अर्थ होतो की ती व्यक्ती ती गोष्ट कशी असणार आहे, ऑनेस्ट आणि स्ट्रेट फॉरवर्ड असणार आहे, प्रामाणिक असणार आहे. बघा, ही इज नोन फॉर हिज अबव बोर्ड कंडक्ट. तो त्यांच्या अबव बोर्ड कंडक्टसाठी ओळखला जातो किंवा मग तो त्याच्या अबव बोर्ड कंडक्टसाठी ओळखला जातो. इन द सेन्स की आपल्याला दिसतं की तो एकदम ऑनेस्ट पर्सन आहे, तो असले काही टेबलाखालचे कामं करत नाही. तर लक्षात घ्या की तुम्ही आता हे बघताय तर बघत असताना तुम्हाला समजा नवीन जे मुलं आहेत त्यांना थोडंसं स्लो बघितलं तर चालेल, पण जे ॲडव्हान्स्ड मुलं आहेत त्यांनी 2च्या स्पीडवरती बघायचं, 2x वरती बघा किंवा 1.5 वरती बघा. ठीक आहे, जेणेकरून तुम्हाला फास्टमध्ये सर्व गोष्टी या पटपट रिवाईज होतील. आणि मी त्याच वेळी सांगतोय तुम्हाला की हे तुमचं लवकर व्हिडिओ संपले पाहिजेत, अदरवाईज तुम्ही व्हिडिओ बघणार नाही, कंटाळा कराल. हे असं होऊ नये म्हणून तुमच्या जास्तीत जास्त आउटपुट यावं या उद्देशाने मी थोडंसं स्पीडअप करतोय. ठीक आहे, जर तुम्हाला कुठलीही अडचण आली असेल तर मला तुम्ही मेसेज वगैरे करू शकता. मी तुम्हाला नंबर पहिल्या व्हिडिओमध्येच दिला माझा. बघा, आपण आधी ऑल इन ऑल बघितलं होतं, आता आपण अबव ऑल बघतोय. अबव ऑल मध्ये काय म्हटलं की बाकीच्या सर्व गोष्टी ठेवा बाजूला, सगळ्यात महत्वाचं काय अबव ऑल हेच तिथं पण दिलेलं बघा, सर्वात महत्वाचं. अबव ऑल ही इज ब्लंट अँड डेअरडेव्हिल. ब्लंट अँड डेअरडेव्हिल म्हणजे असे व्यक्ती असतात की जे लगेच तडकापडकी काय पण बोलून टाकतात तोंडावर, कसलाही विचार करत नाही, दयामाया करत नाही. ठीक आहे, यांना आपण काय म्हणतो, ब्लंट आणि ब्लंट म्हणतो. मग जसं की आपले अजितदादा पवार आहेत. ठीक आहे, तर त्यांच्या बाबतीत तुम्ही बघितलं असेल की डायरेक्टली तोंडावर ते बोलून टाकून देतात, त्यामुळे ते ब्लंट आहेत आणि त्यामुळे त्यांना कधी कधी आत्मक्लेश सुद्धा जाऊन करावा लागतो. ठीक आहे, ते ब्लंट बोलत असल्यामुळे. ब्लंट म्हणजे त्यांना असं विचार करत नाही की लोक उद्या काय म्हणतील मला, काय नाही, म्हणजे डायरेक्टली त्यांच्या जे मनात आहे ते ओठावर येतं, म्हणून त्यांना आपण ब्लंट म्हणतो. बघा, इथं आपल्याला उदाहरण तेच दिलेलं दिसतं की अबव ऑल ही इज ब्लंट अँड डेअरडेव्हिल. सर्वात महत्वाचं म्हणजे अजितदादा कसे आहेत की ब्लंट आणि डेअरडेव्हिल आहेत असं आपण ते म्हणतो इथं. ठीक आहे, अबव ऑल बिफोर एव्हरीथिंग एल्स सर्वात महत्वाचं. बघा, हे उदाहरण मी तुम्हाला, माझं काय त्या पॉलिटिकल पार्टीशी काही संबंध नाहीये, पण तुम्हाला उदाहरणं समजण्यासाठी देतोय. आपल्या आयुष्यातील ज्या गोष्टी आहेत त्या रिलेट करून आपण जर केल्या तर ते लवकर लक्षात राहतं आपल्याला. बघा, त्यानंतर पुढचं जे उदाहरण आहे ते त्याला गोल करून ठेवा, गोल करत चला, कारण अशा ज्या गोष्टी आहेत ते परीक्षेत कन्फ्यूज होतात. बघा, ॲज फिट ॲज फिडल. आता फिडल म्हणजे नेमकं काय, तर फिडल म्हणजे एका प्रकारे ते व्हायोलिन असतं, असं वाजवायचं. ठीक आहे, ते व्हायोलिन जर एकदम व्यवस्थित असेल तर त्याचा आवाज पण एकदम क्लास येणार आहे. ठीक आहे, म्हणून त्यांनी काय म्हटलं की ॲज फिट ॲज फिडल. ॲज फिट ॲज फिडल म्हणजे एखादी व्यक्ती एकदम चंचल आहे, एखादी व्यक्ती एकदम सुस्थितीत आहे, त्याला कसल्याही प्रकारचा आजार नाही, तर तेव्हा आपण त्याला ॲज फिट ॲज फिडल असं म्हणू शकतो. स्ट्रॉंग आणि हेल्दी त्याचा अर्थ होतो, स्ट्रॉंग आणि हेल्दी. मजबूत आणि निरोगी व्यक्ती. ही हॅज रिकवर्ड फ्रॉम इलनेस. ठीक आहे, तो त्याच्या आजारपणातून बरा झालेला आहे आणि तो आता ॲज फिट ॲज अ फिडल आहे, ॲज फिट ॲज अ फिडल आहे, हे आपल्याला इथं कळतं. पुढे आपल्याला हे 10व तर कळून जातं की ॲट रँडम म्हणजे त्याच्यामध्ये कसली ऑर्डर नाहीये आणि ध्येय नसलेला किंवा मग एमलेसली गोष्टी होत आहेत तेव्हा त्याला ॲट रँडम म्हणतो. ठीक आहे, तुम्ही पुस्तकं जर ॲट रँडम अरेंज करून ठेवली तर तुम्हाला ते लवकर सापडत नाहीत. तुम्हाला कुठल्या रकान्यामध्ये कुठलं पुस्तक ठेवायचं आहे वगैरे हे तुम्ही आधीच डिसाईड केलं तर लगेच तुम्हाला मिळणार आहे. फाईल्सच्या बाबतीत पण तसंच असतं की 2019ची फाईल जर आपण 2024च्या बॉक्समध्ये ठेवली तर ती आपल्याला सापडत नाही, मग ते ॲट रँडम ठेवण्यात अर्थ नसतो. मग तेच आहे एमलेसली, ध्येय नसलेला. बघा, मिलिटंट्स फायर्ड ॲट रँडम किलिंग अ लॉट ऑफ इनोसंट पर्सन्स. कसाब जेव्हा मुंबईमध्ये आला होता त्यांनी काय केलं होतं की स्टेशनवरती जाऊन अंधाधुंद फायर करायला सुरुवात केली होती. कोणाचाही विचार केला नव्हता की
माझ्यासमोर कोण आहे, त्याचा फक्त एकच उद्देश होता की डायरेक्टली कसं करायचं की जास्तीत जास्त लोकांना मारायचं, हाच त्याचा एक ऑब्जेक्टिव्ह होता. म्हणून त्यांनी काय केलं की डायरेक्टली गोळीबार सुरू केला. ठीक आहे, त्याला आपण ॲट रँडम किंवा एमलेसली असं म्हणतो. त्याच्यानंतर ॲट लूज एंड. ॲट लूज एंड म्हणजे तुम्ही तुमचं रिटायरमेंट झाल्यावरती काय करता की एकदम रिकामे असतं, तुम्हाला काही काम नसतं. ठीक आहे, तुम्ही फक्त घरच्यांना काहीतरी बोलत असता. यावेळी ॲट लूज एंड असं आपण म्हणू की तुम्हाला काही काम नाहीये, तुम्ही काय अनऑक्युपाईड आहेत. अनऑक्युपाईड म्हणजे तुम्ही सध्या कसल्याही गोष्टीमध्ये ऑक्युपाईड नाही, तुम्ही सध्या कुठलीही गोष्ट करत नाही, त्याला अनऑक्युपाईड आपण म्हणतो. आणि सोबतच पुढे आपल्याला एक शब्द दिलेला दिसतो आयडल. आयडल म्हणजे पण काय की तुमचं काही सध्याला काम नाहीये, तुम्ही पडून आहात नुसते. ठीक आहे, त्याला आपण बेडबग पण म्हणू शकतो तसं बघायला गेलं तर, म्हणजे बेडवरती बसून राहणारा वगैरे असं. बेडबगचा अर्थ वेगळाच होतो पूर्णपणे. ते आपले ढेकणं जे आहेत पुण्यात त्यांना बेडबग म्हणतात. आणि एखादा लेझी व्यक्ती आहे, तो पडून आहे, त्याला आयडल व्यक्ती आपण म्हणू शकतो. आयडल म्हणजे जो कसल्याही प्रकारचा उद्योग वगैरे करत नाहीये. पुढे बघा की नाउ डेज ही इज ॲट अ लूज एंड बिकॉज ही हॅज वुंड अप हिज बिझनेस. आता बघा वुंड अप आपल्याला एक चांगली इथं फ्रेज मिळालेली दिसते. वुंड अप. वुंड अप म्हणजे काय, एखादी गोष्ट गुंडाळून टाकणे. गुंडाळून टाकणं म्हटल्यावरती बंद करणं. ठीक आहे, आपला सगळा अभ्यास झाल्यावरती आपण सगळे पुस्तकं काय करतो, आपले वुंड अप करतो आणि घरी येतो. ठीक आहे, परत लायब्ररीला जातो आणि सगळे परत एकदा आपण त्यांना ओपन अप करतो. तर ते वुंडिंग बघा, वुंड अप म्हणजेच काय होतं की एखादी गोष्ट बंद करणे, आणि त्याने त्याचा बिझनेस बंद केल्यामुळे ही इज ॲट लूज एंड. हे पण गोल करून ठेवा. ठीक आहे, अशा गोष्टी लक्षात येत नाहीत लगेच परीक्षेमध्ये. ॲट लूज एंड म्हणजे काय. ॲट लॉगर हेड्स बऱ्याच वेळेस रिपीट झाले, त्यामुळे ह्याच्यात काही सांगण्यासारखं नाहीये. ठीक आहे, ॲट लॉगर हेड्स म्हणजे कसं असतं की दोन व्यक्तीमध्ये भांडण असतं, त्यामुळे त्याला ॲट लॉगर हेड्स असं म्हणतात. ठीक आहे, लॉगर हा शब्द जो आहे तो एखादा ब्लॉक हेडेड पर्सन म्हणजे असा व्यक्ती की ज्याचं डोकं चालत नाही, तो त्याच्या डोक्यामध्ये ब्लॉक झाला की तो एकदम, तो म्हणतात बघा की आपल्या गावाकडे वगैरे की हाले शॉर्ट सर्किट आहे वगैरे वगैरे, तेच आहे तिथं. ॲट लॉगर हेड्स म्हणजे दोन व्यक्तींमध्ये खूप भांडणे, दोघेही तसलीच आहेत. लॉगर हेड्स म्हणजेच की दोघांचं पण डोकं चालत नाही, दोघेही ब्लॉक हेड आहेत आणि एकमेकांचं जे काही भांडण आहे ते सॉल्व्ह करू शकत आहेत, दोघांमध्ये संघर्ष आहे. द पार्टनर्स ऑफ आवर फर्म आर ॲट लॉगर हेड्स दीज डेज. इट इज अनफॉर्च्युनेट दॅट इंडिया हॅज मोस्टली बीन ॲट लॉगर हेड्स विथ ऑल हर नेबर्स. लक्षात ठेवा की इंडियाच्या बाबतीमध्ये काय वापरलं इथं, हर वापरले बरं का, हेच वापरलेलं नाहीये, हर वापरलेलं. एखादी कंट्री वगैरे असेल त्याला डिनोट करत असताना प्रोनाऊन जे येतं ते हर येतं, बऱ्याच वेळी तेच येतं, हरच येतं. ठीक आहे, म्हणजे इथं या उदाहरण दिलेलं दिसतं की हे खूपच असं अनफॉर्च्युनेट आहे की आपला भारत जो आहे, आपल्या बऱ्यापैकी नेबर जे आहेत त्यांच्यासोबत त्याचे भांडणंच आहेत. जसे नेपाळ असेल, नेपाळसोबत पण त्या काली रिव्हरवरनं वगैरे भांडणं आहेत, चायनासोबत भांडणं आहेत, पाकिस्तानसोबत आहेत वगैरे वगैरे वगैरे. ठीक आहे, त्यामध्ये फक्त भारताचीच नाही तर त्यांची पण चूक आहेत, ते पण तसलेच आहेत, पण आहेत भांडणं आहेत का नाही, आहेत. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा 13वा ॲट ऑड्स. ॲट ऑड्स म्हणजेच बघा की इव्हन गोष्टी जेव्हा असतात, दोन गोष्टी सम असतात तेव्हा एकमेकांची मॅचिंग कशी एकदम परफेक्ट होते. दोन गोष्टी जेव्हा ऑड्स असतील तर तेव्हा त्यांची मॅचिंग होणार नाहीये, ते एकमेकांसोबत वाद घालतील वगैरे. द मेंबर्स ऑफ द ग्रुप वेर ॲट ऑड्स ओव्हर द सिलेक्शन प्रोसिजर. की निवड प्रक्रिया कशी असावी यावरून सदस्यांमध्ये मतभेद होता. एमपीसीच्या सदस्यांमध्ये मतभेद झाला की निवड प्रक्रिया कशी असावी. ठीक आहे, तेच इथं आपण घेऊ शकतो की द मेंबर्स ऑफ ग्रुप वेर ॲट ऑड्स ओव्हर द सिलेक्शन प्रोसिजर. कशा प्रकारची निवड प्रक्रिया असावी यामध्ये दोघांमध्ये भांडणं होतं, म्हणजे त्या मेंबर्समध्ये भांडणं होतं, सदस्यांमध्ये वगैरे, हे आपल्याला दिलेलं दिसतं. ॲट ऑड्स म्हणजे इन डिस्प्यूट. ओके, 14 नंबर बघूया. अन ॲपल ऑफ डिस्कॉर्ड. एखादी गोष्ट, एखादी वस्तू ही दोन मित्रांमधल्या भांडणाचं कारण म्हणते. असं तुम्ही शाळेमध्ये वगैरे बघितलं असेल की एखादी मुलगी तुम्हाला आवडते आणि ते तुमच्या मित्राला पण आवडते किंवा मग आजूबाजूच्या लोकांना पण आवडते, म्हणजे तुमच्या शाळेतल्या बाकीच्या मुलांना वगैरे, तर त्यावेळी त्यांच्यामध्ये काहीतरी भांडणं चालतात, ते लहानपणी शेंबडे भांडणं सगळी. ठीक आहे, सो असल्या ज्या गोष्टी होतात ते काय ॲपल ऑफ डिस्कॉर्ड. मग आपण तिला म्हणू शकतो की शी इज अन ॲपल ऑफ डिस्कॉर्ड अमॉंग्स दी फ्रेंड्स. ठीक आहे, त्यांच्या सर्व मित्रांमध्ये ती ॲपल ऑफ डिस्कॉर्ड आहे, कारण तिला सगळेजण लाईक करतात. बघा इथं दिलेलं आहे की आता जनरली भावाभावांमधली जी भांडणं असतात ती भांडणं कशामुळे होत असतात, अँसेस्ट्रल प्रॉपर्टीमुळे. मग अँसेस्ट्रल प्रॉपर्टी काय असते, बऱ्याच वेळेस ॲपल ऑफ डिस्कॉर्ड असते ना. ठीक आहे, आणि पुढे बघा की दिस हाऊस इज अन ॲपल ऑफ डिस्कॉर्ड बिटवीन टू ब्रदर्स. हे जे घर आहे ते दोन भावांमधलं ॲपल ऑफ डिस्कॉर्ड आहे. ॲपल म्हटल्यावर कोणतीतरी वस्तू आणि वस्तूवरनं भांडणं चाललंय. बघा लक्षात घ्या, डिस्कॉर्ड हा शब्द तुम्हाला दिसलं कळायला पाहिजे की तिथं काहीतरी भांडण आहे. हे कसं कळतं आपल्याला, बघा आता तुम्हाला शब्द आपल्या रिलेटेडच असतात, आपण त्यांना फक्त जास्त क्लोज क्वार्टर्सवरती एक्झामाइन करत नाही. डिस्कॉर्ड या शब्दापासून म्हणजे असं ते तयार झाले, डिस्कॉर्ड. मग कॉर्ड म्हटलं तर तुम्ही आपला कोऑर्डिनेटर हा शब्द तर ऐकलाच असेल ना. कोऑर्डिनेटर लायब्ररीचा कोऑर्डिनेटर असतो, तर किंवा कुठल्याही गोष्टीचे कोऑर्डिनेटर असतात. म्हणजे कोऑर्डिनेटर जे आहेत, कोऑर्डिनेटर काय करत असतात की सहाय्य करत असतात तुम्हाला, सहाय्य. ठीक आहे, आणि जर समजा त्याच्या पुढे डिस आलं म्हटलं की ते काहीतरी विरोधी चाललेलं आहे, ऑपोजिट चाललेलं आहे. मग डिस्कॉर्ड म्हणजे काय की कॉर्डियल नाहीये तिथं काही पण. कॉर्डियल म्हणजे काय, एकदम चांगले संबंध आहेत. म्हणजे इंडिया हॅज कॉर्डियल रिलेशन्स विथ भूतान. याचाच अर्थ होतो की भारत आणि इंडियाचे जे काही संबंध, भारत आणि भूतानचे जे संबंध आहेत
ते एकदम चांगल्या सुस्थितीत आहेत आणि दोघांचं एकदम कॉपरेशन चांगलं आहे, असा त्याचा अर्थ होतो कॉर्डियल रिलेशन्स म्हटल्यावरती. आणि डिस्कॉर्ड म्हटल्यावरती त्याच्या ऑपोजिट होणार आहे. ठीक आहे, मग इथं तेच दिलेलं आपल्याला अनॅपल ऑफ डिस्कॉर्ड म्हणजे काय की भांडण असणार आहे तिथं, कशा तर कॉरल असणार आहे. ठीक आहे, स्पेलिंग पण बघत चला. ओके, स्पेलिंग पण विचारत असतात ते. आणि हे अँसेस्ट्रल प्रॉपर्टी ॲपल ऑफ डिस्कॉर्ड होती. पुढे बघा 15 नंबर, ॲट क्रॉस पर्पजेस हॅव कॉन्फ्लिक्टिंग इंटेन्शन्स. लक्षात ठेवा, पर्पज म्हणजे हेतू माहिती आहे आपल्याला, क्रॉस म्हणजे असं काहीतरी क्रॉस असेल. ठीक आहे, असं काहीतरी क्रॉस असेल. ठीक आहे, ॲट क्रॉस पर्पजेस म्हटल्यावरती दोघांचे पूर्णपणे हेतू वेगळे आहेत ना, दोघांचे हेतू वेगळे असल्यावर दोघांमध्ये भांडण असणार आहेत. ऑफकोर्स आहे, ऑब्विस आहे ते. बघा, ॲट क्रॉस पर्पजेस म्हणजे हॅव कॉन्फ्लिक्टिंग इंटेन्शन्स, दोघांचे जे काही हेतू आहेत. इंटेन्शन्स म्हणजे हेतू, आणि इंटेन्शन्स जर समजा वेगवेगळे असतील लोकांचे तर ते त्यांच्यामध्ये भांडणच असणार आहे. भांडण करणार आहेत ते, परस्पर विरोधी कामं करणार आहेत. बऱ्याच वेळेस असं होतं की एकाच ऑफिसमध्ये 2 व्यक्ती असतात, त्यांची वेगवेगळी गोष्ट चाललेली असते, त्यांचे दोघांचे इंटेन्शन्स वेगवेगळे असतात, त्यामुळे त्या ऑफिसमध्ये गोष्टी व्यवस्थित सुरळीत चालत नाहीत, कॉन्फ्लिक्ट होत असतात नेहमीच. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा आफ्टर वन्स ओन हर्ट. आफ्टर वन्स ओन हर्ट म्हणजेच आपल्याला एकदम मनातून एखादी व्यक्ती आवडली असा त्याचा अर्थ होतो. इथं आपल्याला याचा नक्की अर्थ लगेच लागत नाही, त्यामुळे 16 नंबरला गोल करा. बघा, आफ्टर वन्स ओन हर्ट म्हणजेच काय, एखाद्याच्या आवडीचा व्यक्ती एखाद्याला मिळाला किंवा एखाद्याला एखादी गोष्ट आवडली त्याला आफ्टर वन्स ओन हर्ट असं म्हणतात. एखाद्याला पसंत करणे. ठीक आहे, दीपा जेव्हा त्या व्यक्तीला भेटली, एखाद्या त्या माणसाला भेटली, तेव्हा तिला तो खूप आवडला आणि त्यांनी लग्न केलं डायरेक्टली त्याच्यासोबत, असा त्याचा अर्थ इथे एक वाक्य दिलेलं आहे आपल्याला. ठीक आहे, हे गोल करून ठेवा. याला परत बघा. त्यानंतर 17 नंबर, ॲट द बॉटम ऑफ. ॲट द बॉटम ऑफ म्हणजे मुळात समस्या काय, मुळात समस्या. असं एकदम मध्ये काय सांग, लगेच सांग की मध्ये काय सांग. तुम्ही जर उद्या गेला तर तुम्ही तुमच्या सिनियरला रिपोर्ट करताय, तुम्ही म्हणता की मुळात समस्या काय सांग, तो म्हणतो की तुम्हाला माझ्याकडे एवढा वेळ नाही हे सगळं सांग ऐकायला, तुम्हाला सांग की मुळात काय समस्या आहे तुझी. ठीक आहे, मग डायरेक्टली तो काय करतो की हां तुम्ही सगळे लिहिलेले रिपोर्टचं डायरेक्ट साईन करून टाकतो आणि जा म्हणतो. असं जे असतं त्याला ॲट द बॉटम ऑफ काय आहे. ठीक आहे, मग आपण जर बघितलं सगळं आता बीडमधलं प्रकरण वगैरे, त्यामध्ये पण आपण म्हणतो की व्हॉट इज ॲट द बॉटम ऑफ ऑल दीज थिंग्स, या सर्व प्रकरणाच्या मागे मुळात काय आहे. तर या मुळात राजकारणच आहे सगळं, आणि राजकारणी लोकांनी सगळं गडूळ केलेलं आहे हे आपल्याला कन्क्लूड करता येतं शेवटी. म्हणजे ज्यामध्ये 2 समाजांमध्ये किंवा 2 जातींमध्ये भांडण नसून ते राजकारण्यांमध्ये भांडण आहेत, किंवा मग राजकारण्यांनी हे सर्व जातीचं भांडण लावलेलं आहे, किंवा एका प्रकारे आपण म्हणू शकतो की लोकांच्या पेक्षा ते ॲट द बॉटम ऑफ रिझन तर आपल्याला कळालेलंच आहे की नाही. पैसा रिझन आहे एकतर शेवटी ॲट द बॉटम ऑफ, की पैसा कमवायचा आहे इलिगल मार्गाने वगैरे, आणि खंडणी गोळा करायचे, इलेक्शनसाठी पैसा कमवायचा, अशा सर्व गोष्टी तिथे असणारच असतात. ठीक आहे, त्यामुळे लक्षात घ्या की ॲट द बॉटम ऑफ म्हणजे टू बी मेनली रिस्पॉन्सिबल फॉर, एखाद्या गोष्टीला जबाबदार असणे असा त्याचा अर्थ होतो. मुळात काय आहे. ठीक आहे, मला मी जे तुम्हाला इथे दाखवतोय ते तुम्ही इमॅजिन करत चला. ॲट द बॉटम ऑफ म्हटल्यावरती एकदम खाली काय आहे हे सांगायचं आहे. ठीक आहे, असं आपल्याला लक्षात घ्या की इट वॉज फाउंड लेटर दॅट शानू वॉज ॲट द बॉटम ऑफ होल ट्रबल. नंतर असं कळालं की हे जे सगळं निर्माण झाले, संकट निर्माण झाले, या सगळ्या संकटाच्या केंद्रस्थानी किंवा केंद्रभागी शानू होती हे आपल्याला नंतर कळालं, असा त्याचा अर्थ होतो. आता बघा 18 बघा, ॲट अ लॉस म्हटल्यावरती काहीतरी लॉस म्हटलं की झालं आपल्याला कळतं की लूज, इंडिया लॉस दी मॅच टू ऑस्ट्रेलिया वगैरे वगैरे, पण कालच आपण ती मॅच जिंकलोय. ठीक आहे, ॲट अ लॉस म्हणजे टू बी अनेबल टू डिसाईड. लक्षात ठेवा की एखादी गोष्ट आपण डिसाईडच करू शकत नाहीये, निर्णय घेण्यास असमर्थ असणे. म्हणून काय की एखादा व्यक्ती लॉस्ट आहे, आय एम लॉस्ट म्हणजे बघा की कधी कधी असं म्हणतात की एखादा व्यक्ती डिप्रेशनमध्ये जातो तेव्हा म्हणतो की आय एम लॉस्ट म्हणजे मी कुठं गेलो मला माहित नाही. ठीक आहे, मला सुचत नाही की मी काय करतोय, कुठं करतोय. आय लॉस्ट माय सेल्फ. ठीक आहे, आय लॉस्ट माय सेल्फ. किंवा मग कधी कधी लोक खूप प्रेमात पडतात, आकंठ बुडून जातात आणि म्हणतात की आय लॉस्ट इन टू हर. ठीक आहे, मी तिच्यामध्ये बुडून गेलोय प्रेमात तिच्या वगैरे, असं पण होत असतं. ठीक आहे, तुम्ही तसं काही करू नका, अभ्यास करा आधी. बघा, ॲट अ लॉस म्हणजे टू बी अनेबल टू डिसाईड, निर्णय घेण्यास असमर्थ असणे. आय एम ॲट अ लॉस टू नो व्हॉट टू डू, काय करावं हेच मला कळत नाहीये, म्हणजे मी काय झाले, लॉस झालं पूर्णपणे. आणि कधी कधी तुम्ही इंग्लिशमध्ये जेव्हा मूवी बघितला असेल तेव्हा तिथं असंही म्हणतात बघा, हॅव यू लॉस्ट युअर माइंड. हॅव यू लॉस्ट युअर माइंड म्हणजे काय, तुझं डोकं खराब झालं की काय, असं जेव्हा म्हणतात म्हणजे तू निर्णय घेण्यास असमर्थ आहेस की काय, असा त्याचा अर्थ होतो. ॲट अ लॉस म्हणजे टू बी अनेबल टू डिसाईड. ठीक आहे, हॅव यू लॉस्ट युअर माइंड. तुम्ही जर एखाद्या कॉन्व्हर्सेशनमध्ये बघितलं असेल कधी इंग्लिश मूवीजमध्ये वगैरे की असं म्हणतात सरळ की हॅव यू लॉस्ट युअर माइंड म्हणजे लुझिंग माइंड म्हणजे काय की एखादी गोष्ट आपण निर्णय घेऊ शकत नाही ना, निर्णय घेण्यास असमर्थ आहोत आपण, असा त्याचा अर्थ होतो. काहीतरी फेल्युअर झाले तिथं, कशाचं फेल्युअर झाले, त्याच्या बुद्धीचं फेल्युअर झाले, तो निर्णय घेऊ शकत नाहीये, असा अर्थ आहे त्याचा. आता बघा, डॅगर म्हणजे काय असतं माहितीये का, डॅगर म्हणजे असा मोठा असा चाकू असतो. ठीक आहे, ॲट डॅगर्स डॉन किंवा अशी एखादी तलवार वगैरे असते अशी. ठीक आहे, मग ही ॲट डॅगर्स डॉन म्हणजे टू हॅव अ बिटर एनमायटी, दोघांमध्ये एकदम कडाक्याचं शत्रुत्व आहे. भारत आणि पाकिस्तानमध्ये बघितलं असेल तर दे आर ऑलवेज इन अ पोझिशन ऑफ डॅगर्स ड्रॉन,
म्हणजे आपल्याला दिसते इथं की दोन भावांमधलं भांडण झालं बघा परत एकदा. ठीक आहे. द क्वारल बिटवीन द टू ब्रदर हॅज ग्रोन मोर बेटर नाऊ दे आर ॲट डॅगर्स डॉन. आता लक्षात घ्या की आपण मागे एकदा एक इडियम बघितला होता, ते तुम्हाला लक्षात लगेच आलं पाहिजे. याच्या सिमिलर कुठलं आहे दुसरं? याच्या सिमिलरच आहे की ॲट लॉगरहेड्स. ठीक आहे, ॲट लॉगरहेड्स हे आपण मागे बघितलेलं आहे. सेम तसंच इथे आपल्याला पण दिसतं, ॲट लॉगरहेड्स असं दिसतंय. त्याच्यानंतर ॲट लार्ज. ॲट लार्ज म्हणजे हे गोल करायला, हे महत्वाचं आहे. ॲट लार्ज म्हणजे काय? पसरवणे. ठीक आहे. ॲब्स्कॉन्ड होणे. ॲब्स्कॉन्ड म्हणजे पळून जाणे. टू कीप अनचेंड. लक्षात ठेवा की चोर जेव्हा पळून जातात दे आर ॲट लार्ज, म्हणजे द क्रिमिनल्स आर स्टील ॲट लार्ज. म्हणजे बीटची घटना होऊन सुद्धा जो काही मेन क्रिमिनल आहे तो अजून ही स्टील ॲट लार्ज, म्हणजे तो पळून गेलेला आहे अजून सुद्धा. ठीक आहे. पीपल कीप देअर डॉग्स ॲट लार्ज ॲट नाईट. याचा अर्थ होतो बघा कशा वेगळ्या पद्धतीने वापरलेला इथं ॲट लार्ज. म्हणजे त्यांनी काय म्हटले की कुत्र्यांना वगैरे ते जे आहे लोक काय करतात की सोडून टाकून देतात डायरेक्टली. म्हणजे काय करतात की त्याची जी काय बांधलेली दोरी वगैरे ते सोडून ठेवतात. लीश म्हणतात त्याला इंग्लिशमधनं. ते लीश काढून ठेवतात. कधी जर गरज पडली तर कुत्रं जाऊन चोरांना वगैरे चावू शकते म्हणून. ठीक आहे. असं त्याचा अर्थ घेतलेला आहे इथं. ॲट लार्ज म्हणजे ॲब्स्कॉन्ड किंवा टू कीप अनचेंड असे दोन अर्थ त्याचे होतात. आणि अनचेंड म्हटल्यावरती त्याला लीश लावलेलं नाहीये. लीश लावलेलं नाहीये. ठीक आहे. ह्याचं वेगळं वाक्य पण होतं, मी जे तुम्हाला सांगितलं की द क्रिमिनल्स आर स्टील ॲट लार्ज. ठीक आहे. पोलीस काय करतायत? अजूनही क्रिमिनल सापडलेले नाही आहेत. ठीक आहे. दे आर स्टील ॲट लार्ज म्हणजे ते पळून गेलेले आहेत. अशा अर्थाने आपल्याला इंग्लिश पेपरमध्ये न्यूज कधी कधी बघायला मिळतात. बघा त्याच्यानंतर 21 नंबर ॲट सी. ॲट सी म्हणजे आपण जे आत्ता बघितलं होतं ॲट लॉस. ठीक आहे. ह्यांच्या दोघांचं साम्य आहे. कसं साम्य आहे बघा. ॲट सी म्हणजे जो व्यक्ती कन्फ्युज्ड आहे. कन्फ्युजनसाठी आपण काय बघितलं होतं? परप्लेक्स्ड बघितलं होतं. परप्लेक्स्ड. ठीक आहे. परप्लेक्स्ड. ठीक आहे. परप्लेक्स्ड बघितलं होतं आपण. गोंधळून जाणे. माय सिस्टर इज क्वाईट ॲट सी इन मॅथ्स. ही कॅनॉट सॉल्व्ह अ सिंगल प्रॉब्लेम. लक्षात ठेवा की माझी जी काही शी कॅनॉट. ठीक आहे. शी कॅनॉट सॉल्व्ह अ सिंगल प्रॉब्लेम. तर माझी बहीण जी आहे ती तिला मॅथ्समध्ये काही पण जमत नाही ती, आणि नेहमीच ती गोंधळलेली असते मॅथ्सच्या बाबतीमध्ये. ठीक आहे. गव्हर्नमेंट ऑल ॲट सी रिगार्डिंग द काश्मीर इश्यू. काश्मीरच्या इश्यूवरती काय करावं हे गव्हर्नमेंटला काहीच कळत नाहीये. गव्हर्नमेंट इज ऑल ॲट सी असा त्याचा अर्थ दिलेला आहे. ठीक आहे. बघा ॲट सी म्हणजेच काय? एकदम कन्फ्युज असणं, गोंधळून जाणं. त्यानंतर ॲड फ्यूल टू द फ्लेम ऑर फायर. हे आपल्याला माहिती आहे नक्की. हे नक्की माहिती आहे आपल्याला की आपण हे बघतोच की आपल्याला आग लाव्या ज्याला म्हणतो की आग लाव्या काय करत असतो की भांडणं सॉल्व्ह करायचे सोडून तो काय करत असतो? त्यांना परत एकदा वाढवत असतो. त्याला आग लाव्या व्यक्ती म्हणतात. मग इथं आपण तेच दिले. ॲड फ्यूल टू द फ्लेम ऑर फायर टू मेक मॅटर वर्स. ठीक आहे. टू मेक मॅटर वर्स. ज्या गोष्टी आहेत त्याच्यापेक्षाही खूपच वाईट पद्धतीने काहीतरी करून टाकून देणं, त्याला आपण ॲड फ्यूल टू द फायर असं म्हणतो. आगीत तेल ओतणे. आगीत तेल ओतणे. द अटेम्प्ट टू सप्रेस द एजिटेशन ऑफ द स्ट्रायकर्स ओनली ॲडेड फ्यूल टू द फ्लेम. लक्षात घ्या की जेव्हा मनोज जरांगे पाटील आंदोलन करत होते त्यावेळी जेव्हा लाठी हल्ला झाला किंवा एका प्रकारे लाठीमार केला पोलिसांनी, तेव्हापासून ते आंदोलन चिघळलं. म्हणजे गव्हर्नमेंटच्या एका ॲक्शनमुळे सर्व एका नेत्याला त्यांनी हे दिलेलं आहे, जन्म दिलेला आहे. तर ते आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे की ॲड फ्यूल टू द फायर म्हणजे काय? आगीत तेल ओतण्यासारखं आहे. त्याच्यानंतर बघा आपण बोललोच की आधी ॲट सिक्सेस अँड सेव्हन्स. ठीक आहे. आणि याच्या ऑपोजिट काय म्हटलं होतं पण? ॲपल पाय ऑर्डर. ॲपल पाय ऑर्डर काय असते की एकदम व्यवस्थित पद्धतीने गोष्टी अरेंज केलेल्या आहेत. बट सिक्सेस अँड सेव्हन्स म्हटल्यावरती काय की पूर्णपणे गोष्टी ह्या विस्कळीत आहेत. ठीक आहे. विस्कळीत गोष्टी आहेत. ॲपल पाय ऑर्डर ह्याच्या ऑपोजिट आहे. ॲपल पाय ऑर्डर म्हणजे एकदम सुरळीतपणे व्यवस्थित गोष्टी अरेंज केलेल्या आहेत. बघा देर वॉज अ रॉबरी इन आवर नेबरहुड लास्ट नाईट अँड व्हेन आय एंटर्ड द हाऊस टू एन्क्वायर एव्हरीथिंग वॉज ॲट सिक्सेस अँड सेव्हन्स. ग्रामर समजतंय का? ग्रामर बघत चला बरं का की वाक्यांची रचना कशी दिलेली दिसते बघा. व्हेन आय एंटर्ड द हाऊस इथं दिले का? व्हेन आय एंटर्ड इन टू द हाऊस दिले का? दिलं नाहीये. ग्रामर व्यवस्थित तुमचा असेल तर तुम्हाला वाक्यांचं लगेच समजतं की इथं एंटरच्या नंतर इंटू दिलेलं नाहीये. ठीक आहे. ऑब्झर्व करत चला. ग्रामर प्रत्येक वाक्यात असतं आणि तुम्हाला ते लक्षात आलं इथंच तर तुमचे प्रश्न लवकर क्विकली सापडतो तुम्हाला एरर कुठला पण. इथं दिसतंय आपल्याला की आय एंटर्ड द हाऊस. एंटर्डच्या नंतर इंटू येत नाही. एंटरला एंटरच येतं. ठीक आहे. पुढे एंटर्ड इंटू असं करण्याची गरज नाहीये. एंटर्ड म्हणजेच तुम्ही मध्ये गेलात. ठीक आहे. यू हॅव एंटर्ड द हाऊस. परत तुम्ही एंटर्ड इंटू द हाऊस असं करणार नाहीयेत. हे दिलेलं दिसतं आपल्याला. व्हेन आय एंटर्ड द हाऊस टू एन्क्वायर एव्हरीथिंग वॉज ॲट सिक्सेस अँड सेव्हन्स. ठीक आहे. सर्व काही विस्कळीत होतं असं आपल्याला कळतं इथं. व्हेन आय एंटर्ड द हाऊस एव्हरीथिंग ॲट सिक्सेस. आणि हे चुकलेलं आहे थोडंसं ग्रामर, म्हणजे हे चुकले, कट करून टाका हे. बघा आता बघा की लय हवेत चाललायस का रे तू, लय माजलायस का असं म्हणतात ना, तेव्हा त्याला मग आपण म्हणतो की अज्युम इयर्स. ठीक आहे. टू प्रिटेंड सुपेरियरिटी. बघा श्रेष्ठ असल्याचे ढोंग करणे.
याला ढोंग करण्याला काय म्हणतात, हिपोक्रेसी की भी सीमा होती, मोदीजी म्हणतात बघा, हिपोक्रेसी की भी सीमा होती. हिपोक्रेसी म्हणजेच काय की ढोंग करणे, हिपोक्रेसी. तर इथं लक्षात ठेवा की एखाद्या व्यक्तीच्या खिशामध्ये पैसेच नसतात, पण त्याला भरपूर असं हे करायचं असतो, म्हणजे फुशरकी करायची असते, त्याला आपण अज्युम एअर्स असं म्हणतो. तो व्यक्ती काय करत असतो, ही बिल्ड्स कॅस्टल इन द एअर, म्हणजे तो काय करत असतो की हवेतच किल्ले बांधत असतो असा व्यक्ती. अज्युम एअर्स म्हणजे टू प्रिटेंड सुपेरियरिटी. एखाद्या व्यक्तीला थोडंफार काहीतरी मिळालं की लगेच तो काय करतो की लयच शहाणा समजायला लागतो स्वतःला. यामध्ये आपल्याला काही असे उथळ अधिकारी पण दिसतात की जे काय करतात की थोडंफार काहीतरी सक्सेस मिळालं की लगेच खूप मोठं काहीतरी समजायला लागतात स्वतःला, ते तुम्हाला बोलत नाहीत वगैरे, पण तुम्हाला तुमचा मित्र जरी असेल तर असं करतात. मग ते काय त्यांनी काय केलेलं आहे की स्वतःला सुपेरियर समजलेलं आहे, ठीक आहे, श्रेष्ठ असल्याचं ढोंग केलेलं आहे. ठीक आहे, बघा आता, द रिच आर इन द हॅबिट ऑफ अज्युमिंग एअर्स इन द प्रेझेन्स ऑफ देअर पुअर रिलेशन्स. लक्षात ठेवा की जे श्रीमंत लोक असतात त्यांना अशी सवय असते हवेत राहण्याची, असं त्यांनी म्हटलं येतं आपल्याला, की म्हणजे त्यांना खूप आम्ही मोठे आहोत तुमच्यापेक्षा, तुम्ही तुच्छ आहेत वगैरे असं दाखवण्याची सवय असते. आता त्यानंतर हे अज्युम एअर्स पण गोल करा, ठीक आहे. त्याच्यानंतर हे आर्गसाइड पण गोल करा. आर्गसाइड म्हणजे एखादा असा व्यक्ती की जो एकदम व्यवस्थित पद्धतीने कटाक्ष पद्धतीने नजर ठेवतो, जसं की तुम्हाला मोदीजींचे ते बॉडीगार्ड दिसले असतील, ठीक आहे, ज्याला आपण स्पेशल सिक्युरिटी फोर्स जी आहे आपली SPG, ठीक आहे, स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप त्याला म्हणतात. मग SPGचे जे लोक असतात ते कसे असतात, आर्गसाइज्ड असतात. त्यांना प्राईम मिनिस्टरची सिक्युरिटी इन्शुअर करायची असते आणि त्यावेळी ते कसे असतात, एकदम दक्ष असतात, जागरूक असतात, ठीक आहे. मग ॲज अ पॉलिटिशियन ही इज आर्गसाइज्ड अँड नेव्हर ओव्हरलुक्स इव्हन अ स्मॉल मॅटर. याचा असा अर्थ होतो की मोदीजी हे आर्गसाइड आहेत आणि ते कसल्याही प्रकारची छोट्यातल्या छोटी गोष्ट सुद्धा सुटू देत नाहीत आणि ते एकदम चाणाक्ष पद्धतीने एखाद्या गोष्टीवरती लक्ष ठेवतात, ठीक आहे. असा त्याचा अर्थ होतो आर्गसाइड. त्याच्यानंतर ॲट अ स्टोन्स थ्रो, असा दगड फेकला आणि तिथं मी पोहोचू शकतो माझा दगड. मग ती जागा किती दूर असणार आहे का जास्त, माझा दगड फेकून मी किती फेकणार आहे, 1 किलोमीटर फेकणार आहे का, नाही, ठीक आहे, जास्तीत जास्त मी 100 मीटर माझा दगड जाऊ शकतो. म्हणजे ती जागा कशी असणार आहे, 100 मीटर असणार आहे. 100 मीटर म्हणजे काय, एकदम जवळ असणार आहे. ॲट अ स्टोन्स थ्रो म्हणजे व्हेरी क्लोज, ठीक आहे. ॲट अ स्टोन्स थ्रो म्हणजे व्हेरी क्लोज, खूप जवळ असणे. दगड आणि दगड थ्रो करायचं, थ्रो करणं म्हणजे फेकणं, ठीक आहे, आणि ते एकदम जागा जवळ असेल तर ते आपण जाऊ शकतो दगड तिथपर्यंत, म्हणून त्याला आपण ॲट अ स्टोन्स थ्रो असं त्याला म्हटलेलं आहे. त्यानंतर पुढे बघा 27 नंबर, ऑल इंटेंट्स अँड पर्पजेस, प्रॅक्टिकली आणि व्हर्च्युअली, प्रत्यक्षात किंवा अक्षरशः. द प्रेसिडेंट इज ओनली नॉमिनल हेड टू ऑल इंटेंट्स अँड पर्पजेस, इट इज प्राईम मिनिस्टर हू रन्स दी गव्हर्नमेंट. लक्षात घ्या की जो काही प्रेसिडेंट आहे तो फक्त एक नॉमिनल हेड आहे, त्याचं काही काम नाहीये. तर प्राईम मिनिस्टर यांच्याकडे काय असणार आहे की डी फॅक्टो पॉवर असणार आहे. राष्ट्रपतींकडे काय असते की डी ज्युअर पॉवर असते. तर डी ज्युअर आणि डी फॅक्टो मधला फरक माहिती असेल तुम्हाला, पॉलिटी वाचला असेल तर. डी ज्युअर आणि डी फॅक्टो. डी फॅक्टो म्हटल्यावरती प्राईम मिनिस्टरचकडे ऍक्च्युअल पॉवर असते, बट एक्झिक्युटिव्ह पॉवर ऑफ द इंडियन गव्हर्नमेंट किंवा इंडियन स्टेट इज वेस्टेड इन प्रेसिडेंट. लक्षात ठेवा की सर्व जे काही एक्झिक्युटिव्ह ऍक्शन्स होतात ते प्राईम मिनिस्टरच्या नावाने होतात का, नाही, तर ते राष्ट्रपतींच्या नावाने होतात. तुम्ही कधी एखाद्या वृत्तपत्रामध्ये ऍडव्हर्टाइजमेंट बघितली असेल की राष्ट्रपतींनी जमीन विकायला काढली आहे, हे दिलेला, जेव्हा एखादी गोष्ट विकायची असते सरकारला, डिसइन्व्हेस्टमेंट करायची असते, तेव्हा राष्ट्रपतींचं नाव वर असतं, प्राईम मिनिस्टरचं नसतं की मोदीजींनी जमीन विकायला काढली असं नसतं, तिथं राष्ट्रपतींचं नाव येतं, ठीक आहे, की राष्ट्रपती सेल करू इच्छित आहेत एखादी गोष्ट, ठीक आहे, जर पब्लिक इंटरेस्ट असेल तुम्ही येऊन बाय करू शकता, असा त्याचा अर्थ होतो. मग इथे आपल्याला दिले की ऑल इंटेंट्स अँड पर्पजेस, म्हणजे जिथे ऑल येतोय, अबव्ह ऑल बघितलं आपण, ऑल इन ऑल बघितलं, ऑल इंटेंट्स अँड पर्पजेस परत एकदा आले. मग यामध्ये आपल्याला काय दिसते, प्रॅक्टिकली, व्हर्च्युअली किंवा एखादी महत्वाची गोष्ट ही दिसते, प्रत्यक्षात किंवा अक्षरशः असा त्याचा अर्थ होतो. द प्रेसिडेंट इज ओनली द नॉमिनल हेड टू ऑल इंटेंट्स अँड पर्पजेस, इट इज द प्राईम मिनिस्टर हू रन्स दी गव्हर्नमेंट. द वर्क्स इज टू ऑल इंटेंट्स अँड पर्पजेस फिनिश्ड, जे काही काम आहे ते बघितलं आपण, प्रत्यक्षात बघितलं तर आता जवळपास काम संपलेलंच आहे, असा त्याचा अर्थ होतो. त्या अर्थाने तिथं त्यांनी ते घेतलेलं आहे, टू ऑल इंटेंट्स अँड पर्पजेस. पुढे बघा 28 नंबर, ऑल द सेम. ऑल द सेम म्हणजे इमटेरियल, क्षुल्लक, मामुली. लक्षात घ्या, ऑल द सेम इथं जे आले की वेदर माय प्रपोजल इज ऍक्सेप्टेड ऑर टर्न डाऊन, इट इज ऑल द सेम टू मी. म्हणजे बघा की ऑल द सेम म्हटल्यावरती हे सर्व काही माझ्यासाठी सारखंच आहे. म्हणजे आता मी तर जॉब सोडणार आहे, कसं आहे, माझं प्रपोजल, त्यांनी रेजिग्नेशन ऍक्सेप्ट केलं काय न केलं काय मला काय फरक पडत नाही, इट इज ऑल द सेम टू मी. इमटेरियल, एखादी गोष्ट आपल्याला इमटेरियल जेव्हा असते, आपल्याला दिलेलं दिसतं बघा की इमटेरियल असा एक शब्द वापरला त्यांनी, इमटेरियल. तर हे असे शब्द चांगले करत चला. इमटेरियल म्हणजे मला त्या गोष्टीचा, बघा की एखादी गोष्ट जेव्हा मला मॅटर करते, ठीक आहे, मॅटर करते, तेव्हा मला त्या गोष्टीबद्दल काहीतरी काळजी आहे,
बट इफ इफ अ पर्टिक्युलर थिंग इज इमटेरियल टू मी, मला जर एखादी गोष्ट इमटेरियल असेल तर मला काही घंटा फरक पडत नाही. ठीक आहे, मला काही घंटा फरक पडत नाही असं जेव्हा आपण म्हणतो त्याला आपण इट इज इमटेरियल टू मी. म्हणजे मराठी आणि इंग्लिशमध्ये जवळपास सारखंच एक हे असतं, टोन असतो. तुम्ही फक्त समजून घेतलं पाहिजे की आपण त्या पद्धतीने लक्षात ठेवलं पाहिजे. ठीक आहे, इव्हन वेन की कधी कधी आपल्याला बोली भाषेत पण करावे लागतं, जसं की आता हे वापरणं योग्य नाही, पण मी तुम्हाला समजण्यासाठी हे सांगतोय की तुमच्या जवळच्या गोष्टी आहेत ह्या सर्व, घंटा वगैरे म्हणणं. त्यामुळं हे लक्षात असायला पाहिजे आपल्याला. इमटेरियल म्हणजे एखादी गोष्ट मला मॅटरच करत नाही. ठीक आहे, मला काहीच गरज नाही आहे असं जेव्हा म्हणतो, की मग आपल्याला तो अभिनव अरोरा माहित असेल, तो काय म्हणतो की मुझे फरक नाही पडता, मुझे फरक नाही पडता. मग हे तेच आहे की इट इज इमटेरियल टू मी. कोण किती जाऊन टीका करते माझ्यावरती, इट इज इमटेरियल टू मी असा त्याचा अर्थ होतो. ठीक आहे, पुढे बघा. ॲट मॅन्स बेक अँड कॉल. ॲट मॅन्स बेक अँड कॉल लक्षात ठेवा, एखाद्या व्यक्तीच्या आज्ञेप्रमाणे वागणे. म्हणजे बघा की जे काही सिनियर्स असतात ते काय करत असतात की ज्युनियर लोकांना एकदम जे सांगितलं ते त्यांना म्हणजे ज्युनियर लोकांना वागावंच लागतं, म्हणून त्यांना काय दे आर ॲट हिज बेक अँड कॉल, टू बी ॲट समवन्स सर्व्हिस. एखाद्या व्यक्तीच्या आज्ञेप्रमाणे वागणे. गो अँड गेट युअर सेल्फ, डोंट थिंक आय एम ॲट युअर बेक अँड कॉल. लक्षात ठेवा की तुमच्या बहिणीला तुम्ही म्हटलं की मला एक पाणी आणून दे, तर तुमची बहीण अशी रिप्लाय करू शकते, गो अँड गेट युअर सेल्फ, जा तुझं तू घेऊन ये, मी काय तुझी नोकर नाही आहे. असं जेव्हा बहीण तुम्हाला म्हणते तेव्हा शी इज नॉट ॲट युअर बेक अँड कॉल. ठीक आहे, असं आपल्याला इथं अर्थ दिसतो. ठीक आहे, बेक अँड कॉल म्हणजे काय, एकदम तुमच्या ऑर्डरवरती काम करणारी व्यक्ती असा त्याचा अर्थ होतो. ॲट अ स्टेज बघा 30 नंबर, याला पण गोल करा. ॲट अ स्टेजला म्हणजे वरचं तर आपल्याला कळतं की बेक अँड कॉल म्हटल्यावरती हां की कोणीतरी कोणावरती डॉमिनन्स आहे कोणाचं तरी आणि काम करते कोणीतरी कोणाचं. त्यानंतर ॲट अ स्टेज म्हणजे कंटिन्युअसली. लक्षात ठेवा की काही वेळेस तुम्ही बघितलं असेल की पुण्यामधले काही शिक्षक काय करतात की परीक्षा आली की 100 रुपये 99 रुपये अशा बॅचेस ठेवतात आणि ॲट अ स्टेज सर्व रिव्हिजन घेतात सातत्याने आणि सतत. बघा, इफ यू वर्क फॉर इनऑर्डिनेटली लॉंग आवर्स ॲट अ स्टेज वी आर बाउंड टू मेक मिस्टेक्स. याचा असा अर्थ होतो की जर समजा आपण रेस्ट न घेता विश्रांती न घेता आपण खूप जास्त तासांसाठी काम करत राहिलो कंटिन्युअसली, तेव्हा मात्र आपल्याकडनं चुका होणं अपेक्षित आहे असं त्याचा अर्थ होतो. म्हणजे माणसाला शांती सुद्धा पाहिजे, विश्रांती सुद्धा पाहिजे. ठीक आहे, विश्रांती ही मुलीचं नाव नाही, विश्रांती म्हणजे आपली रेस्ट. ठीक आहे, बघा हां रेस्ट. ठीक आहे, रेस्ट. मग आता हे आमच्या शाळेत पण एक मुलगी होती विश्रांती नावाची, मग कधी कधी पोरं असंच चिडवायची तिला की आम्ही विश्रांती घेतोय, आम्हाला विश्रांती घ्यायला जायचं वगैरे वगैरे. ठीक आहे, तसं काही लक्षात ठेवू शकतो तुम्ही. ॲट अ स्टेज म्हणजे कसल्याही प्रकारची विश्रांती न घेता सातत्याने आणि सतत. त्यानंतर 31 नंबर, ॲट आर्म्स लेंथ. आर्म्स लेंथ ॲट अ स्टोन्स थ्रो जवळपास सारखा अर्थ होतो. बघा, ॲट आर्म्स लेंथ म्हणजे ॲट अ डिस्टन्स इन द स्टेट ऑफ अनफ्रेंडलीनेस, एखाद्या व्यक्तीपासून किंवा वस्तूपासून दूर राहणे. म्हणजे बघा की आता इथं काय म्हटले की ॲट आर्म्स लेंथ म्हटल्यावरती तुम्हाला म्हटले त्यांनी की दोघांमधले संबंध दाखवलेत की याला मी हातभर दूर ठेवतो, मराठीतून आपण बघितलं असेल की याला मी हातभर दूर ठेवतो. ठीक आहे, मग याच्यामध्ये काहीतरी डिस्टन्स दाखवलंय, दोघांमध्ये डिस्टन्स आहे. पण आपण जेव्हा ॲट स्टोन्स थ्रो म्हटले की जास्त दूर नाही आहे गोष्ट, म्हणजे एखाद्या प्लेसच्या बाबतीत सांगताना आपण ते सांगितलं होतं. पण इथं ॲट आर्म्स लेंथ म्हणजे काय, एखाद्या व्यक्तीला काय करतोय आपण की दूर ठेवतोय आणि त्याला मी हातभर, अशा व्यक्तींना हातभर लांबच ठेवा असं जेव्हा तुम्हाला ॲडवाइस दिले जाते तुमच्या वडिलांकडनं वगैरे, ते दारुडे पोरांपासून एक हातभर लांबच राहा. ठीक आहे, मग त्याचा असा अर्थ होतो की एखाद्या व्यक्तीपासून किंवा वस्तूपासून दूर राहणे. इट शुड बी वन्स अवॉर्ड पॉलिसी टू कीप फ्लॅटरर्स ॲट आर्म्स लेंथ. फ्लॅटरर्स या शब्दासाठी आपल्याला आणखीन एक शब्द दिसतो, म्हणजे तो म्हणजे सायकोफंट. ठीक आहे, सायकोफंट. तर हे स्पेलिंग बघून घ्या एकदा, परत एकदा. आय थिंक हे स्पेलिंग चुकलेले आहे, PSYCO. ठीक आहे, हे स्पेलिंग करेक्ट आहे. आपण सायकोफंट या शब्दाचा जो काय अर्थ होतो तो होतो फ्लॅटरी करणे. फ्लॅटरी म्हणजेच काय, जे राजाच्या दरबारामध्ये असणारे भाट असतात त्या भाटांचं कामच ते असतं की राजांची स्तुती करायचं. राजा कितीही काही मूर्ख असेल तरी सुद्धा त्या राजाची स्तुती करत राहायचं. फ्लॅटरर्स त्यांना म्हणतात. आणि इथं तेच म्हटलेलं आहे आपल्याला की फ्लॅटरर्स किंवा असे जे काय खोटी स्तुती करणारी जी लोक आहेत त्यांना हातभर लांब ठेवलं पाहिजे, त्यांना जवळ येऊ गेलं नाही पाहिजे. कारण का, तर ते जर आपल्याला नुसतं स्तुती करत असतील तर आपल्या चुका आपल्याला कळत नाहीत. ठीक आहे, म्हणून त्यांना हातभर लांब ठेवलं पाहिजे. बघा, आपण ॲट सी बघितलं होतं, आता आपण ॲट होम बघतोय. आपण घरी असल्यावरती आपल्याला कसं एकदम भारी वाटतं, कम्फर्टेबल वाटतं. तेच पुण्यात राहिल्यावर कसं वाटतं, ठीक आहे, आरामदायक आपल्याला वाटतं का, वाटत नाही. म्हणून आपण जेव्हा आपल्या घरी असतो तेव्हा आपण असं पसरलेले असतो खाऊन, त्यामुळे काय आपण ॲट होम असल्यावरती आपण पूर्णपणे कम्फर्टेबल असतो, म्हणून त्याचा अर्थ होतो की आरामदायक असणे. द ऑफिस एन्व्हायरमेंट इज सो कंजिनियल. बघा, हा पण शब्द लक्षात ठेवा, कंजिनियल चांगला शब्द आहे. कंजिनियल म्हणजे बघा, CON जिथे जिथे आला, CON जिथे जिथे आला. ठीक आहे,
हा जो काय प्रिफिक्स आहे, तर हा काय करत असतो माहिती आहे का, की एखादी चांगली गोष्ट दाखवतो. कंजिनियल म्हटल्यावरती चांगले संबंध आहेत तिथं, किंवा मग एका प्रकारे चांगले एन्व्हायरमेंट आहे. ठीक आहे, कॉर्डियल पण आपण बघितलं होतं. कॉर्डियल एन्व्हायरमेंट असेल, कंजिनियल असेल, यांचा जवळपास सारखा अर्थ होतो. कंजिनियल म्हणजे तिथल्या व्यक्तींमधले संबंध चांगले आहेत. ठीक आहे, ऑफिसमधल्या व्यक्तींमधले. द ऑफिस एन्व्हायरमेंट इज सो कंजिनियल दॅट एम्प्लॉईज फील परफेक्टली ॲट होम देअर. म्हणजे ऑफिसमध्ये एवढं सगळं चांगलं वातावरण आहे ना, की तिथले जे काही नोकर आहेत सगळे, त्यांना एकदम चांगलं भारी वाटतं, त्यांना घरी असल्यासारखंच वाटतं. त्यांना असं वाटत नाही की आपण ऑफिसमध्ये आहोत वगैरे वगैरे. ठीक आहे, ॲट होम त्यांना वाटतं, त्यांना कम्फर्टेबल वाटतं. इथं पण ते दिले बघा, 34 नंबर आणि हे 32 नंबर. ठीक आहे, ॲट होम म्हणजे फील कम्फर्टेबल आणि रिलॅक्स, आरामदायक वाटणे. रिपीट झाले हे बघा. 11th आवर म्हटल्यावरती काय, ॲट द लास्ट मोमेंट. लास्ट नाही तर लास्ट मोमेंट आहे, इथं करेक्शन करा. ॲट द लास्ट मोमेंट म्हणजे लक्षात ठेवा की एकदम तुम्हाला तुमच्या बॉसने उद्या तुम्ही झालं कुठेतरी काहीतरी ऑफिसर, आणि तेव्हा तुमच्या सिनियरनी तुम्हाला म्हटलं की हे काम एवढ्या वेळापर्यंत करा, मला मंत्र्यांचे आदेश आलेले आहेत. मग त्यांनी काय सांगितलेलं आहे तुम्हाला, ते काम एकदम 11th आवरला सांगितलेलं आहे. मग तुम्ही म्हणाले की सर तुम्ही 11th आवरला सांगितल्यावर काम कसं काय करायचं, असं तुम्ही म्हणू शकता. ठीक आहे, ॲट 11th आवर म्हणजे बघा इथं उदाहरण दिले की एकदम शेवटच्या क्षणाला आम्हाला समजलं की वी हॅड रन शॉर्ट ऑफ फंड्स. असंच होत असतं की एखादी गव्हर्नमेंट बॉडी काम करत असताना त्यांना शेवटच्या क्षणाला कळते की अरे आपल्याकडे तर पैसे उरलेले नाहीत. ठीक आहे, शॉर्ट ऑफ फंड्स, पैसे उरलेले नाहीत. त्यानंतर ॲट होम तर आपण बघितलं ऑलरेडी. बघा, ॲट अ डिस्काउंट हे असल्या ज्या गोष्टी आहेत ना, ह्या ऑड गोष्टी, हे जाऊ द्या 34 आणि 32 तर आपल्याला माहित असतं, पण या गोष्टी गोल करत चला, हे रिवाईज करण्यासाठी आहे तुम्हाला, हे सांगतोय मी तुम्हाला. ॲट डिस्काउंट परीक्षेत गेल्यावर काहीच घंटा कळत नाही आपल्याला. ठीक आहे, वी आर ॲट लॉस. ठीक आहे, वी आर ॲट लॉस इन एक्झाम हॉल, बिकॉज आपल्याला अशा ज्या गोष्टी आल्या ना की तेव्हा आपल्याला कळत नाही. राज्यसेवा मेन्स 2020ला प्रश्न हा विचारलेला होता. ॲट अ डिस्काउंट म्हणजे कमतरता भासते एखाद्या गोष्टीची. ठीक आहे, सध्याला माणुसकी राहिलीच नाही हो. ठीक आहे, लोक कोणाचंही काही करायला लागलेत. ठीक आहे, पैशासाठी कोण कोणालाही मारायला लागले. सध्या माणुसकी गेली आहे तेल लावत, असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा ॲट अ डिस्काउंट आहेत गोष्टी. जेंटल मॅनलीनेस इज ॲट अ डिस्काउंट दीज डेज, असा त्याचा अर्थ होतो की जेंटल मॅनलीनेस किंवा जेंटलमन्स सध्या कमी होत चाललेत. ठीक आहे, त्यांची कमतरता बसते. सगळे जे आहेत ते सगळे कसे आहेत की डिसऑनेस्ट झालेले आहेत एका प्रकारे, किंवा मग त्यांना आपण म्हणतोय की एका प्रकारे माणुसकी संपत चालली आहे, असा त्याचा अर्थ होतो. जेंटल मॅनलीनेस किंवा मग एखादी कुठली गोष्ट असेल, ॲट अ डिस्काउंट असेल ना, ॲट अ डिस्काउंट असेल तर ती गोष्ट काय चाललेली आहे, डिक्लाइन होत चाललेली आहे आपण म्हणतो. ठीक आहे, डिक्लाइन होत चाललेली आहे असं म्हणतो. हे लक्षात ठेवा. 35 नंबरला गोल करून व्यवस्थित पद्धतीने बाजूला काढून घ्या. अशा ज्या गोष्टी आहेत ना, तुम्हाला मी वही करायला सांगितलेली होती, तर ती वही करून याच्यामध्ये लिहून ठेवत चला. ॲट अ डिस्काउंट म्हणजे डिक्लाइनिंग, ऱ्हास होणे एखाद्या गोष्टीचा. पुढे बघा 36 नंबर, ॲट द क्रॅक ऑफ डॉन. ॲट द क्रॅक ऑफ डॉन म्हणजे बघा, डॉन म्हणजेच काय असते, पहाट असते. ठीक आहे, आणि इथं स्पेलिंग मिस्टेक झालेली आहे ॲक्च्युली, इथं DAWN पाहिजे, तर तुम्ही करेक्शन करत चला, मी जिथे जिथे सांगतोय तुम्हाला. ॲट द क्रॅक ऑफ डॉन असं असतं, ॲट द क्रॅक ऑफ डॉन असतं, DAWN असतं. ओके, ॲट द क्रॅक ऑफ डॉन, अर्ली मॉर्निंग. ठीक आहे, एकदम भल्या पहाटे. याला अजून एक आहे, मी इंग्लिश जेव्हा द हिंदू वाचायचो तेव्हा तिथं काय यायचं माहिती आहे का, की तिथं ते त्यांना खूपच मोठा होता मी असं काहीतरी दाखवायचं असतं. ते काय करतात माहिती आहे का, की वी आवर्स असं देतात, वी आवर्स. ठीक आहे, वी आवर्स म्हणजे सुद्धा एकदम पहाटेचीच वेळ असते, एकदम सकाळी एकदम सकाळी एकदम ही गोष्ट घडली, यासाठी ते वी आवर्स देतात. ठीक आहे, वी आवर्स हे लक्षात ठेवा. वी आवर्स पण विचारलं जाऊ शकतं आयोगाकडनं, पण हे आपल्या कुठल्याही पुस्तकात दिलेलं नाही, मी द हिंदूमध्ये बघितलं होतं हे. बघा पुढे बघा 37 नंबर, ॲज हाय ॲज अ काईट. ॲज हाय ॲज अ काईट म्हणजे माणूस ढगात जेव्हा असतो तेव्हा काय असतो, माणूस पिलेला असतो. ठीक आहे, तो ढगात गेला पूर्ण आता पिऊन, म्हणजे त्याला काही सोयच राहिलेलं नाही, सोयर सुद्धा राहिलेलं नाहीये. ठीक आहे, ॲज हाय ॲज अ काईट म्हणजे व्हेरी ड्रंक, नशेत असणे. इन द पार्टी लास्ट इव्हनिंग आवर फ्रेंड वॉज ॲट हाय ॲज अ काईट. फ्रीची दारू मिळाली आणि त्याने किती पण दारू पिली आणि तो काय झाला, ढगात गेला. म्हणजेच काय, ही वॉज व्हेरी ड्रंक. ठीक आहे, ही वॉज व्हेरी ड्रंक, नशेत होता तो. ॲज हाय ॲज अ काईट, पतंग जसा वर एकदम हाय असतो तसंच तो पण एकदम ढगात गेलेला होता. पुढे बघा 38 नंबर, ॲट द मर्सी ऑफ. मर्सी म्हणजे काय, दया. कोणाच्या तरी दयेमाईवरती असणं, म्हणजेच काय असणं की कोणाच्या तरी पूर्णपणे ताब्यात असणं. ठीक आहे, वी आर ॲट द मर्सी ऑफ आवर एंडोक्राइन ग्लँड्स. याचा अर्थ होतो की आपले जे काही एंडोक्राइन सिस्टम असते, ज्याच्यामध्ये पिट्युटरी ग्लँड असते, पिट्युटरी ग्लँड हे हॉर्मोन्स रिलीज करते एका प्रकारे, आणि ते हॉर्मोन्स आपल्या पूर्ण बॉडीला आणि आपल्या माइंडला कंट्रोल करत असतात. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल सेरोटोनिन नावाचं जे काही हॉर्मोन आहे ते काय पिट्युटरी ग्लँड करत नाही रिलीज, पण सेरोटोनिन नावाचं जे हॉर्मोन आहे ते सेरोटोनिन हॉर्मोन आपल्याला एकदम हॅपी फील करायला लावतं. आणि ऑक्सिटोसिन पण माहिती आहे तुम्हाला, त्याला लव्ह हॉर्मोन म्हणतात. ठीक आहे, मग आपण काय आहोत, पूर्णपणे आपल्या हॉर्मोन्सच्या मर्सीवरती आहोत, आपण पूर्णपणे त्यांच्यावरती डिपेंडेंट आहोत.
ठीक आहे, असा त्याचा अर्थ होतो या वाक्याचा. बघा 39 नंबर, अ मॅन ऑफ फ्यू वर्ड्स. लक्षात ठेवा, एखादा व्यक्ती खूपच कमी बोलतो पण एकदम मार्मिक बोलतो आणि सगळे त्याच्या बोलण्याकडे लक्ष देत असतात. एकदम कमी बोलणार पण एकदम चांगलं बोलणार, असे जे व्यक्ती असतात दे आर अ मॅन ऑफ फ्यू वर्ड्स. ठीक आहे, ते रिझर्व्ड असतात, क्वाइट मॅन म्हणजे मितभाषी असतात, मितभाषी त्याला आपण म्हणतो. ही इज नॉट टॉकेटिव्ह बट अ मॅन ऑफ फ्यू वर्ड्स. ठीक आहे, त्यानंतर पुढे आपल्याला दिलेलं दिसतं ते म्हणजे पास्ट मास्टर. पास्ट मास्टर म्हणजे एखादा अनुभवी व्यक्ती असतो, तुमच्या लायब्ररीत पण असतो बघा एखादा तज्ज्ञ आणि हुशार व्यक्ती, पण तो अजूनही त्याला पोस्ट मिळालेली नसते, पण त्याला ठीक आहे कधी ना कधी पोस्ट मिळेलच. पण तज्ज्ञ आणि हुशार व्यक्ती आपल्या लायब्ररीत असतात, ज्यांना आपण सर म्हणतो आणि मार्गदर्शन घेत असतो, पास्ट मास्टर. ठीक आहे, एक्सपर्ट व्यक्ती, तज्ज्ञ हुशार. ही इज पास्ट मास्टर ॲट दिस काइंड ऑफ थिंग्स, म्हणजे अशा ज्या गोष्टी करण्यामध्ये तो पास्ट मास्टर आहे किंवा एकदम तज्ज्ञ आणि हुशार व्यक्ती आहे. ठीक आहे, ॲज अ थिक ॲज थीव्स याचाच अर्थ होतो की चोर जेव्हा चोरी करत असतात त्यांना एकमेकांची चोरी ते रिव्हील करत नाहीत किंवा एकमेकांच्या खूप जवळ असतात. त्यांनी जर समजा एखाद्याने तोंड उघडलं तर सगळेच पकडले जाऊ शकतात, म्हणून चोर एकदम जवळ असतात. म्हणून इथं काय दिले, ॲज थिक ॲज थीव्स म्हणजे व्हेरी क्लोज टू इच अदर, व्हेरी क्लोज टू इच अदर, खूपच जवळचे असतात ते एकमेकांच्या. ठीक आहे, द टू वेर ॲज थिक ॲज थीव्स वेन दे वेर यंग. लक्षात ठेवा की जेव्हा ते एकदम यंग होते त्यावेळी मात्र ते काय होते, एकदम जवळचे मित्र होते. ठीक आहे, एकदम जवळ होते एकमेकांच्या. त्यानंतर आपण लॉगरहेड बघितलं होतं, इथे ब्लॉकहेड दिले बघा. लॉगरहेडचं पण बघितले की एकदम असा मूर्ख व्यक्ती असतो जो कधी पण कोणासोबत भांडणं करत असतो. डल पर्सन, मूर्ख व्यक्ती. ब्लॉकहेडचा अर्थ काय होतो, पण ब्लॉकहेडचा अर्थ होतो मूर्ख व्यक्ती, आणि तो लॉगरहेड म्हटल्यावरती ब्लॉक हेडेड पर्सन म्हणजेच कोण की जुळून घेत नाही तो पुढच्या व्यक्तीसोबत वगैरे. ठीक आहे, मग इथं ब्लॉकहेड म्हणजे कोण दिलेलं, डल पर्सन दिलेलं आहे, मूर्ख व्यक्ती दिलेलं आहे. डोंट बी सच अ ब्लॉकहेड म्हणजे एखादं मूर्खासारखं वागू नको, मूर्ख होऊ नको, असं त्याचा अर्थ होतो. बघा 43 नंबर बघा आता, ॲपल्स आणि ऑरेंजेस. ऑरेंजची टेस्ट कशी असते, ॲपलची टेस्ट कशी असते. ठीक आहे, इन अ वे बोथ आर सिट्रस फ्रुट्स. बरं का, दोघेही सिट्रस फ्रुट्सच आहेत, पण तरी सुद्धा त्यांच्यामध्ये साम्य नाहीये, डिसिमिलर आहेत, कॉन्ट्ररी आहेत, एकमेकांच्या विरुद्ध आहेत. ठीक आहे, द टू सिस्टर्स आर ॲपल्स आणि ऑरेंजेस इन देअर बिहेवियर. लक्षात ठेवा की एखादी जी काय बहीण असते ती खूपच अशी चांगली असते, दुसरी बहीण जी असते ती खूपच अशी आगाऊ असते. त्यांना आपण तेव्हा म्हणू शकतो की ॲपल्स आणि ऑरेंजेस. ठीक आहे, दे आर ॲपल्स आणि ऑरेंजेस. पुढे बघा, अ व्हेरी क्लेवर मूव्ह. अ व्हेरी क्लेवर मूव्ह म्हणजेच काय असणार आहे ना, आपल्याला अर्थ डिकोड करता येतो, तिथं काय काळजीच करायची गरज नाही. क्लेवर म्हटल्यावरती हुशार आणि मूव्ह म्हटल्यावरती एखादी कृती. ठीक आहे, इंजेनियस हे शब्द लक्षात ठेवत चला, हे विचारतात बरं का की कुठं इंजेनियस वापरायचं, कुठे इंजेन्युअस वापरायचं, या गोष्टी माहीत असाव्यात, ग्रामरमध्ये आपण करत असतो त्या. इंजेनियस, जिनियस पुढे GENIOUS आलेला आहे. इंजेन्युअस म्हटलं तर तो कोण, भोळा बाबडा व्यक्ती. इंजेनियस म्हटल्यावरती हुशार, इंटेलिजन्स. ठीक आहे, इंजेन्युअस म्हणजे कोण असतो, इंजेन्युअस. ठीक आहे, OUS असं जर आलं ना तर तो व्यक्ती कसा असतो, एकदम भोळा बाबडा असतो, कुठल्याही गोष्टीवरती लगेच विश्वास ठेवणारा असतो, इंजेन्युअस. ठीक आहे, आणि इंजेनियस जर म्हटलं तर त्याला चांगली आयडिया किंवा चतुर वगैरे असतो तो. ठीक आहे, ह्याची स्पेलिंग एकदा बघून घ्या. पण इंजेनियस म्हटल्यावरती एकदम इंटेलिजंट आहे. इंजेन्युअस, OUS जिथं जिथं येतं शेवटीला त्या शब्दाला आपण लक्षात घ्यायचं की इथं त्याचा अर्थ होतो की तो व्यक्ती भोळा बाबडा आहे, त्याला काही कळत नाही, समजत नाही. पुढे बघा 45 नंबर, अॅन ऑइल टंग्ड पर्सन. आपण वरती बघितलं होतं सायकोफंट, फ्लॅटरर. ठीक आहे, हे तेच आहे बघा. ऑइल टंग्ड पर्सन म्हणजे त्याची जीभ कशी आहे, एकदम मिठाचा म्हणजे साखरेसारखी आहे, तो एकदम खुशामतखोर आहे. ठीक आहे, तो पुढच्या व्यक्तीला वगैरे खूप चांगल्या प्रकारे प्रेज करतो आणि त्यामुळे पुढचे व्यक्ती खूप खुश होतात. ही इज ॲट टीचर्स फेवरेट बिकॉज ऑफ हिज ऑइली टंग. तो शिक्षकांचा आवडता विद्यार्थी आहे कारण तारीफ करणं वगैरे त्याला खूप चांगलं जमतं, असा त्याचा अर्थ होतो, ऑइली टंग. ठीक आहे, पुढे बघा 46 नंबर, अ स्टेट ऑफ नेचर म्हणजेच उघडा असणे. द मर्डर मॅन वॉज फाउंड इन अ स्टेट ऑफ नेचर. लक्षात ठेवा की हे तुम्ही कधी पॉलिटिकल सायन्स वगैरे कधी वाचलं असेल तुमच्या कुठेतरी ग्रॅज्युएशनला वगैरे, तर तुम्हाला तिथं हॉब्स, लॉक, रुसो बाबतीत दिसतात गोष्टी काही. हॉब्स जो आहे, त्या हॉब्सनी सांगितलं होतं की सध्याला ज्या काही गव्हर्नमेंट आहेत ना, सध्याला जे काय गव्हर्नमेंट आहे, ठीक आहे, ही गव्हर्नमेंट येण्याच्या आधी किंवा मग सध्याला जी काही व्यवस्था आहे निर्माण केलेली आपण, की आता सध्याला आपण गव्हर्नमेंट बघतो, इलेक्शन्स बघतो, ठीक आहे, या सर्व जेव्हा गोष्टी बघतो, त्याच्या आधी काय होतं तर त्याच्या आधी स्टेट ऑफ नेचर होतं. ठीक आहे, त्याच्या आधी स्टेट ऑफ नेचर होतं आणि स्टेट ऑफ नेचरमध्ये अनार्की होती. अनार्की म्हणजेच काय, डिसऑर्डर होती वगैरे वगैरे त्यांनी सांगितलेलं आहे की जिथं एकमेकांच्या
एकमेकांना मारण्यासाठी एकमेकांना उत्सुक होते, म्हणजे प्रत्येक व्यक्ती एकमेकांना मारण्यासाठी उत्सुक होता. ठीक आहे, सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट ज्याला आपण म्हणतो तशा गोष्टी होत्या स्टेट ऑफ नेचरमध्ये. त्याच्यानंतर आपण एक सोशल कॉन्ट्रॅक्ट केला आणि त्याच्यानंतर मग एक गव्हर्नमेंट वगैरे सारख्या गोष्टी उदयास आल्या, असं त्या हॉब्सचं म्हणणं आहे. मग स्टेट ऑफ नेचर म्हणजे काय, उघडा असणे पूर्णपणे. तुम्ही जन्माला येता तेव्हा तुम्ही कुठले कपडे वगैरे घालून येता का? येत नाही ना. ठीक आहे, आणि जेव्हा डेथ होते तेव्हा सुद्धा कपडे वगैरे घालून जाणार आहेत का तुम्ही, घेऊन जाणार आहेत का सोबत? नाही, ते इथेच राहून जातात सगळे. सो यू आर इन अ स्टेट ऑफ नेचर. ठीक आहे, सॉरी, द मर्डर्ड मॅन वॉज फाउंड इन अ स्टेट ऑफ नेचर. आणि बघा की त्याच्या अंगावर कसलेही कपडे वगैरे नव्हते, तो तसंच एकदम उघडा नागडा सापडलेला होता. त्याचा जेव्हा खून झाला होता तेव्हा त्याला तसंच टाकून दिलं होतं, असा त्याचा अर्थ होतो. ठीक आहे, पुढे बघा 47 नंबर. ॲट वन ऑफ दी सेम ओपिनियन, एकमत होणे. ॲटलिस्ट ऑन दी क्वेश्चन ऑफ चाइल्ड मॅरेज वी आर ॲट वन. म्हणजे लक्षात घ्या की चाइल्ड मॅरेजच्या क्वेश्चनवरती तरी आमचे मत वगैरे जोडलेली आहेत. ठीक आहे, हे गोल करायला, गोल करा, ह्याला पण गोल करा, महत्वाचे. ऑल वन जस्ट द सेम, अगदी तसेच. बघा, इट इज ऑल वन टू मी वेदर ही लिव्ज इन मुंबई और कोलकाता. म्हणजे आपण वरती पण बघितलं होतं ऑल द सेम, आणि इथं पण तेच बघतोय आपण की ते दोघांचा अर्थ जवळपास सारखं होतोय. ठीक आहे, ऑल द सेम आपण बघितलेलं, राईट? कुठं बघितलेलं आपण ऑल द सेम? हां, ऑल द सेम बघितलं होतं. इमटेरियल, शुल्लक, मामूली, मला काही फरक पडत नाही, जो आपण म्हणतो त्याला ऑल द सेम म्हणतो. या दोन्ही गोष्टींना तुम्ही हे करून लक्षात ठेवा. ठीक आहे, पुढे बघा. ऑल द रेज, एक्स्ट्रीमली पॉप्युलर, प्रसिद्ध असणे. लक्षात ठेवा की जस्ट नाऊ फ्लाइंग इज ऑल द रेज. बघा, एखादी गोष्ट खूपच पॉप्युलर होऊन जाते काही कमी कालावधीमध्ये, त्याला आपण ऑल द रेज म्हणतो. जसं की पुण्यामध्ये झुडिओचे कपडे. ठीक आहे, झुडिओला सगळेच जण जाऊन कपडे घेतात. कधी कधी असंही होतं की एकमेकांच्या समोर तुम्हाला सेम कपडे घातलेले व्यक्ती दिसतील कधी कधी. मग ते ऑल द रेज जो आहे तो तिथं त्याच्या बाबतीत आहे, एक्स्ट्रीमली पॉप्युलर. ठीक आहे, कमी पैशामध्ये मिळतात म्हणून जे MPSC करणारे पोरं वगैरे आहेत, ठीक आहे, ते घेत असतात. आणि त्यामुळे काय होतं कधी कधी की एकमेकांच्या समोर ते भेटतात आणि अरे तू पण तिथूनच घेतला का, मी पण तिथूनच घेतलो का, मग आता परत त्यांना लाज वाटते परत घालून यायची, असा त्याचा अर्थ होतो. ऑल द रेज म्हटल्यावरती एकदम पॉप्युलर गोष्ट, एक्स्ट्रीमली पॉप्युलर, प्रसिद्ध असणे. ठीक आहे, जस्ट नाऊ फ्लाइंग इज ऑल द रेज. ठीक आहे, मी पण एखादा एक घेतला होता टी-शर्ट आणि तो मला पुढे दिसलाय दुसऱ्याने घातलेला, पण तो मी घालणं बंद केलं. ऑल द रेज म्हटल्यावरती एखाद्या गोष्टीची एकदमच फेमस आणि हवा होऊन जाते. ठीक आहे, ऑल द रेज असा त्याचा अर्थ होतो. ऑल द रेज, एक्स्ट्रीमली पॉप्युलर, प्रसिद्ध असणे. पुढे बघा. ऑल आईज, 50 नंबर. ठीक आहे, ऑल आईज, इगरली वॉचिंग, उत्साहाने पाहणे एखाद्या गोष्टीकडे. ठीक आहे, खूप मन लावून पाहणे. आय वॉज ऑल आईज टू सी व्हॉट ही वुड डू. मी पूर्णपणे उत्सुक होतो की तो काय करेल हे बघण्यासाठी मी आय वॉज ऑल आईज. ऑल इयर्स पण बघितलं आपण, ऑल इयर्स, आणि हा बघा ऑल इयर्स बघितलं नाही आपण, ऑल इयर्स आहे इथं. ऑल इयर्स म्हणजे डीपली अटेंटिव्ह, आणि ऑल आईज म्हणजे इगरली वॉचिंग. आई म्हटल्यावरती म्हणजे डोळ्याचा संबंध आला म्हटल्यावर तुम्ही काहीतरी बघतायच. ऑल इयर्स म्हटल्यावर तुम्ही डीपली अटेंटिव्हनी लक्ष देऊन वाचताय, ऐकताय. बघा की तुम्हाला आणखीन एक शब्द सांगतो की हा एक शब्द आहे. ठीक आहे, इयर्सड्रॉप. तर हे याची पण स्पेलिंग चुकलेलं आहे मला माहिती आहे. बघा की हे एकदा सर्च करा तुम्ही गुगलवरती वगैरे किंवा मग डिक्शनरीमध्ये सर्च करा. तर हे करणं म्हणजे काय की लपून गोष्टी ऐकणं, बरं का, लपून गोष्टी ऐकणं. ठीक आहे, लपून एखादी गोष्ट ऐकणं, त्याला आपण ईव्हजड्रॉपिंग करणं असं म्हणतो. ठीक आहे, तुम्हाला ओकेबमध्ये याच्या बाबतीत मला वाटत नाही की ते ह्याच्याबद्दल विचारते स्पेलिंग करेक्शन बाबतीत, पण ईव्हजड्रॉप करणं म्हणजे लपून गोष्ट ऐकणं असा त्याचा अर्थ होतो. हे पण लिहून ठेवा तुम्ही. ठीक आहे, आणि हे स्पेलिंग करेक्शन करा बरं का ईव्हजड्रॉपची. आणि इथं लक्षात घ्या की ऑल इयर्स म्हणजे डीपली अटेंटिव्ह, पूर्ण लक्ष देऊन ऐकणे. थ्रूआउट ही स्पीच द बॉईज वेर ऑल इयर्स. ठीक आहे, एक स्पीच देत होते विश्वास नांगरे पाटील आणि सर्व बॉईज जे आहेत ते काय करत होते, पूर्णपणे डीपली अटेंटिव्ह होऊन ऐकत होते. ठीक आहे, की कसं सकाळी 4 वाजता मी उठून जायचो ट्रेनने वगैरे वगैरे, या गोष्टी आहेत. बघा, आफ्टर फॅशन म्हणजेच काय की थोडक्यात कमी प्रमाणामध्ये. लक्षात ठेवा, शी नोज फ्रेंच आफ्टर फॅशन. तिला फ्रेंच माहिती आहे पण खूप कमी माहिती आहे, वरवरचं माहिती आहे तिला. ठीक आहे, जेवलास का, ठीक आहे, आय लव्ह यू, अशा गोष्टी असतात ना, त्या आधी आपण शिकत असतो किंवा शिवाय शिकत असतो एखाद्या भाषेतल्या. मग तेच आहे की नॉट सॅटिस्फॅक्टरली. ठीक आहे, लक्षात ठेवा की आफ्टर फॅशन म्हणजे खूप कमी ज्ञान आहे, एवढं पूर्ण ज्ञान नाही फ्रेंच भाषेचा, असा त्याचा अर्थ होतो. ठीक आहे, अ ड्रग इन द मार्केट. लक्षात ठेवा, हे पण थोडंसं ऑड आहे बरं का, हे 53, 52 गोल करायला. ठीक आहे, अ ड्रग इन द मार्केट म्हणजे एखादी गोष्ट जेव्हा विकतच नाही तेव्हा त्याचा सेल लावून विकला जातो बघा, की एकदम 50% डिस्काउंट, 40% डिस्काउंट असं जे करतात. ठीक आहे, अ ड्रग इन द मार्केट म्हणजे अनसेलेबल फ्रॉम लॅक ऑफ डिमांड. डिमांडच नाही आहे त्यामुळे ते विकतच नाही गोष्ट, कमी प्रमाणात मागणीमुळे विक्री न होणे. ओल्ड सेट्स ऑफ इन्सायक्लोपीडिया ब्रिटानिका आर ड्रग इन द मार्केट. ठीक आहे, त्यानंतर पुढे बघा, अगेन्स्ट टाइम विथ अटमोस्ट स्पीड किंवा अटमोस्ट स्पीड UTMOST
बघा की एखादी गोष्ट जेव्हा तुमच्यावरती एकदम आयत्या वेळी लादल्या जाते त्यावेळी तुम्हाला ते काम कसं करावं लागतं, खूप फास्टमध्ये करावं लागतं, अगेन्स्ट टाइम करावं लागतं. म्हणजेच काय की तुमच्याकडे वेळ खूप कमी असतो आणि काम खूप जास्त असतं, तेव्हा तुम्हाला खूप फास्टमध्ये काम करावं लागतं. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल समजा 26 जानेवारी येणार आहे किंवा मग एखाद्या वेळेस 31 मार्च आहे, 31 मार्च. ठीक आहे. 31 मार्चपर्यंत पोलिसांना त्यांचे टार्गेट कंप्लीट करायचे असतात फाईन्सचे वगैरे. पण ते काय करत असतात, दे आर वर्किंग अगेन्स्ट टाइम टू कलेक्ट दोज फाईन्स. ते काय करतात की कुठल्याही चौकात थांबतात आणि जे इलिगल दिसतात त्यांना सगळ्यांना फाईन मारतात आणि वर्षभर ते शांत असतात, जेवढे जास्त करत नाहीत. ठीक आहे. पण त्यांना ते टार्गेट मीट करायचं असतं. दे आर वर्किंग अगेन्स्ट द टाइम विथ अटमोस्ट स्पीड, अतिशय वेगामध्ये काम करतात. त्यानंतर ॲट फर्स्ट ब्लश. आता ब्लश जो शब्द आहे ना, ब्लश शब्द तुम्ही कधी ना कधी ऐकला असेल की ब्लश करणं म्हणजे काय करणं, की एकदम असं लाजणे. ठीक आहे. ब्लश करणं किंवा एखाद्या प्रकारे काहीतरी भारी फिलिंग येणे वगैरे. तर आता लक्षात घ्या की समजा हे ब्लशिंग वगैरे करणं जे कधी होतं की समजा एखाद्या व्यक्तीला एखादी व्यक्ती आवडते, त्या दोन व्यक्तींमध्ये एकमेकांसोबत ते समोर आले की ते ब्लश करतात. ब्लश करणं म्हणजेच काय की लाजणे. ठीक आहे. समजा एखाद्या मुलीला एखादा मुलगा आवडतो तेव्हा ती मुलगी ब्लश करते त्याला बघितल्यावरती, तर ते आपल्याला दिसतं की तिथं त्यांनी बघितलं असं काहीतरी झालं दोघांमध्ये, ते हॉर्मोन्स कुठले तरी रिलीज झालेत त्यामुळे असं वाटतंय त्यांना. तर ते ॲट फर्स्ट ब्लश म्हणजे ॲट फर्स्ट साईट होतं, म्हणजे पहिल्या नजरेत होतं. मग ते आपल्याला सॉन्ग पण आहे बघा हिंदीमध्ये की पहिले नजर में ऐसा जादू कर दिया, रेस चित्रपटातलं. ठीक आहे. कोणी रेस बघितला असेल आधी, अब्बास मुस्तान यांचा. ठीक आहे. त्यामध्ये एक गाणं आहे की पहिली नजर में ऐसा जादू कर दिया. मग हे ॲट द फर्स्ट ब्लश म्हणजे तेच आहे, ॲट फर्स्ट साईट, पहिल्या नजरेतच सर्व गोष्टी. ठीक आहे. जेव्हा पाहिलं तुला असं वगैरे, जे म्हणजे लगेच पहिल्या प्रेम होतं त्याला आपण ॲट फर्स्ट साईट किंवा ॲट फर्स्ट ब्लश असं म्हणू शकतो. द स्कीम अपिअर्स वर्थलेस ॲट फर्स्ट ब्लश. आता उदाहरण देताना खूपच असं वेगळं उदाहरण आले, मी तुम्हाला सांगताना खूपच रोमॅन्टिक गोष्टी सांगितल्या, पण उदाहरण बघा की स्कीमकडे बघितल्याच फालतू स्कीम वाटते, काहीच कामाची वाटत नाही. फर्स्ट ब्लशलाच बघितल्याच. आणखीन एक गोष्ट तुम्हाला इथे सांगू इच्छितो, ती म्हणजे काय, प्रायमा फेसी इट अपिअर्स टू अस दॅट. कोर्ट ऑब्झर्व करत असताना अशा गोष्टी करतं लिहितं बघा. ठीक आहे. प्रायमा फेसाय म्हणतात त्याला. तर प्रायमा फेसाय इट अपिअर्स टू अस दॅट, की हे आम्हाला हे सर्व वाचून असं कळालं, प्रायमा फेसाय असा त्याचा अर्थ होतो. प्रायमा फेसाय आणि ॲट फर्स्ट ब्लश जवळपास मिनिंग सारखाच येतो. ॲट डिस्क्रेशन म्हणजे अनकंडिशनली, कोणत्याही अटीविना. लक्षात ठेवा की तुम्ही उद्या अधिकारी झाल्यावरती तुमच्याकडे समजा 100 कोटीचा फंड येतोय, तर त्या 100 कोटीमधले तुम्हाला एक 10 कोटी तुमच्या डिस्क्रेशननं खर्च करण्यासाठी तुम्हाला दिलेले असतात, की तुम्ही हे 10 कोटी चांगल्या कामासाठी वापरा, तुमच्या बुद्धीनुसार वापरा. त्याला डिस्क्रेशन म्हणतो, विवेकाधिकार ज्याला आपण म्हणतो. आपण पॉलिटी वाचत असताना म्हणतो की द प्रेसिडेंट हॅज नो कॉन्स्टिट्युशनल डिस्क्रेशन व्हेअरएज द गव्हर्नर हॅज कॉन्स्टिट्युशनल डिस्क्रेशन, की गव्हर्नर यांना कॉन्स्टिट्युशनल डिस्क्रेशन आहेत, विवेकाधिकार आहेत, संवैधानिक विवेकाधिकार आहेत, पण राष्ट्रपती यांना संवैधानिक विवेकाधिकार नाहीत. मग डिस्क्रेशनचा अर्थच होतो विवेकाधिकार. आणि ॲट डिस्क्रेशन म्हणजे एखाद्याच्या डिस्क्रेशनवरती एखादी गोष्ट आहे म्हणजे अनकंडिशनल आहे, कोणत्याही अटीविना आहे, त्याला जे वाटलं ते करू शकतो असा त्याचा अर्थ होतो. ठीक आहे. द रेबल्स सरेंडर्ड ॲट अ डिस्क्रेशन, याचाच अर्थ होतो की जे काय रेबल होते, उठाव करणारे लोक, त्यांनी अनकंडिशनली सरेंडर करून टाकलं, कसल्याही अटीविना सरेंडर करून टाकलेलं होतं. ठीक आहे, पोलिसांना. त्यानंतर ॲट अ पिंच बघा की ॲट अ पिंच म्हणजे इन केस ऑफ इमर्जन्सी, वाईट परिस्थितीत मदतीची गरज असणे. आय विल डू ॲट अ पिंच. लक्षात ठेवा की एखादी व्यक्ती आहे, तिला काहीतरी गरज पडते एकदम अचानक. ठीक आहे, वाईट परिस्थितीमध्ये, तेव्हा त्या मदतीची गरज असते इन केस ऑफ इमर्जन्सी. तेव्हा आपण म्हणू शकतो की इट विल डू ॲट अ पिंच. लक्षात ठेवा, इट विल डू ॲट अ पिंच म्हणजे बघा की ॲट अ पिंच इन केस ऑफ इमर्जन्सी. ठीक आहे. असल्या ज्या गोष्टी आहेत ना, त्या नक्कीच लक्षात ठेवल्या पाहिजेत, कारण तिथं अर्थच लागत नाही. पेपरमध्ये पण अर्थ लागत नाही, इथं पण अर्थ लागत नाही. ठीक आहे. वाईट परिस्थितीमध्ये मदतीची गरज असणे, ॲट अ पिंच. आय विल डू ॲट अ पिंच. ठीक आहे. बघा त्याच्यानंतर म्हणजे मी तुला मदत करू शकतो इमर्जन्सीच्या केसमध्ये, थोडंफार काही लागलं तर, असा त्याचा अर्थ होतो. इट विल डू ॲक्ट ऑफ. ठीक आहे. ॲक्ट झालं इथं, ॲट करा. ठीक आहे. बघा त्यानंतर 58 नंबर, ॲग्रीड टू डिफर. डिफर म्हटल्यावरती काय, एकमेकांमध्ये डिफरन्सेस आहेत, एकमेकांमध्ये काही मतभेद आहेत. ठीक आहे. मग एवढं तर मला कळलं की डिफरवरून मी या अर्थाला जाऊ शकतो, बाकी पुढचा अर्थ लावतोय. आता बघा, ॲग्रीड टू डिफर म्हणजे गेव अप ट्राईंग टू कन्व्हिन्स इच अदर, याचाच अर्थ होतो की लेट अस ॲग्री टू डिसॲग्री. म्हणजे आता आपण ॲग्री करूया की आपण डिसॲग्री करतो एखाद्या मुद्द्यावरती आणि आपण भांडणं करण्याची गरज नाही, असा त्याचा अर्थ होतो. ठीक आहे. एकमेकांना पटवून देण्याचा प्रयत्न सोडून देणे. टू फ्रेंड्स ॲग्रीड टू डिफर आफ्टर डिस्कसिंग द क्वेश्चन फॉर अबाउट एन आवर. 1 तास चर्चा केली त्यांनी आणि दोघांमध्ये काही सामंजस्य झालंच नाही. दोघांमध्ये डिफरन्सेस वगैरे जे होते ते काय
भरून निघालेलं नाही, त्यामुळे ते काय केलं, त्यांनी काय केलेलं आहे, दे ॲग्रीड टू डिसॲग्री. पुढे बघा 59 नंबर, ॲज गुड ॲज प्रॅक्टिकली. ॲज गुड ॲज म्हणजेच काय, प्रॅक्टिकली जवळजवळ किंवा व्यावहारिकदृष्ट्या. द डॉग इज ॲज गुड ॲज डेड. लक्षात ठेवा की व्यावहारिकदृष्ट्या तो डॉग किंवा मग तो कुत्रा जो आहे तो काहीच कामाचा नाहीये. ठीक आहे, ॲज गुड ॲज असा त्याचा अर्थ होतो. ॲज गुड ॲज म्हणजेच प्रॅक्टिकली जवळजवळ किंवा व्यावहारिकदृष्ट्या बघितलं तर काहीच कामाचा नाही असा त्याचा अर्थ दिलेला आहे. द डॉग इज ॲज गुड ॲज डेड. ठीक आहे, पुढे बघा आता ॲज गुड ॲज परत एकदा लिहून हे करा, गोल करा त्याला पण. ॲज गुड ॲज हिज वर्ड म्हणजे केप्ट हिज प्रॉमिस. लक्षात ठेवा दिलेला शब्द पाळणे. एखाद्या व्यक्तीने एखादा शब्द दिला आणि तो पूर्ण केला तर त्याला आपण म्हणू शकतो की द पर्सन इज ॲज गुड ॲज हिज वर्ड. ठीक आहे, ही वॉज ॲज गुड ॲज हिज वर्ड. ठीक आहे, ही वॉज ॲज गुड ॲज हिज वर्ड. त्याने जो शब्द दिला तो पूर्ण केलेला आहे. त्याच्यानंतर पुढे बघा ॲज गुड ॲज गोल्ड. लक्षात ठेवा ॲज गुड ॲज गोल्ड म्हणजे काय, व्हेरी गुड. जसं सोनं असतं सोन्यासारखा आहे तो, सोन्यासारखा आहे म्हणजेच काही सर्वोत्कृष्ट सर्वोत्तम आहे. द चाइल्ड वॉज ॲज गुड ॲज गोल्ड. ठीक आहे, जो काही लहान मुलं होतं ते ॲज गुड ॲज गोल्ड होतं, म्हणजेच ते एकदम कसं होतं, सर्वोत्कृष्ट किंवा सर्वोत्तम असं होतं. तर आपण या व्हिडिओमध्ये 61 पर्यंत बघितले. ठीक आहे, नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बी पासून पुढचे जे काही इडियम्स आहेत ते बघूया. आत्ता आपल्या सध्याला 55 ते 56 मिनिट्स जवळपास आपल्या इथं झालेले आहेत. ठीक आहे, असे स्मॉल छोटे छोटे व्हिडिओ घेऊन आपण जास्तीत जास्त जे काही इडियम्स आहेत ते लवकरात लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न करूया, जेणेकरून तुम्ही बोर होणार नाहीत. ठीक आहे, कमी कालावधीमध्ये जास्तीत जास्त नॉलेज देण्याचा प्रयत्न मी तुम्हाला करणार आहे. ठीक आहे, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.